जिथून लोकांकडून जेवढे पैसे घेतलेत, तेवढ्या पैशांचं त्यांना द्यायला पाहिलं काय. ते चौपाटीत थोडं वेगळं होतं. ते क्लाउड किचनच्या टाईमला आम्ही पॅकेजिंगवर खर्च केला. का ते चालू करा, तुम्हाला साथ मिळत राहते. कुठून कशी माहित नाही, पण ऑलमोस्ट 0 कस्टमर्स होते. ऑलमोस्ट 0. म्हणजे मला म्हणजे असं पण झालं, की मी प्रिडिक्ट केलं, की आज तो पैसा एक वेगळा भाग आहे. असं म्हणतात, की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा नाद लावून घेता स्वतःला, तुम्ही जेव्हा त्यासाठी सगळं करून देता ना, तेव्हा एक टाईम नंतर पैसा हा मुद्दाच नाही उरत. कुठेतरी बिझनेस चालू केलाय आणि माझं वाढतच नाही, पण तुम्हाला त्याच्यावर खूप तुमचे इनपुट्स द्यायला लागतील, तरच तो ग्रो होणार आहे. जी लाईन लागायला लागली. आम्हाला कळत नव्हतं, की एवढ्या लोकांना सर्व्ह कसं करायचंय. ना आमच्याकडे खूप अशी टीम होती. एक्सपिरियन्स पण नव्हता इतकं तेवढा. भयंकर सिच्युएशन होती, की आता लोकांपर्यंत आपण पोहोचलोय, बट वी आर इनकेपेबल. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश आणि आज आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक नवीन आणि भन्नाट अशी सिरीज ज्याचं नाव आहे नवउद्योग. या सिरीज मध्ये आपण अशा काही लोकांना भेटणार आहोत, अशा काही लोकांकडून जाणून घेणार आहोत उद्योगामध्ये नेमकं काय घडतं, त्याच्यानंतर त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट कसा करायचा असतो. याचबरोबर आपण असं जाणून घेणार आहोत उद्योगाच्या पाठीमागच्या काही खडतर ज्या कल्पना असतात, ज्या संकल्पना असतात त्या कशा करायच्या असतात. कारण चहाच्या टपरीपासून ते रात्री 11 वाजूस्तर तुम्हाला उद्योग या शब्दांनी खूप वेडावून टाकलेलं असतं, पण खरं तर उद्योग करायचा कसा, तो त्याचे प्लॅनिंग प्लॉटिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत फिश ऑन डीचचे को फाउंडर प्रज्ञा मॅडम आणि ओंकार सर. तर आजच्या भागामध्ये आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. एखादं रेस्टॉरंट किंवा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामध्ये कुठले कुठले अप्स अँड डाऊन्स येतात आणि मग ते कसं पार करून आपण पुढे जाऊ शकतो. तर या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण भेटूयात ओंकार सर आणि प्रज्ञा मॅडम. नमस्कार. नमस्कार. अँड सगळ्यात पहिल्यांदाच मला विचारायचं की ही जर्नी कशी काय स्टार्ट झाली, म्हणजे IT चा जॉब टू अ रेस्टॉरंट, कशी जर्नी स्टार्ट झाली तुमची? जर्नी म्हणजे ठरवलं होतं की काहीतरी वेगळं करायचं. जॉब तर होता, सिक्युअर जॉब होता. म्हटलं काहीतरी वेगळं करूया. आता जसं प्रत्येक जण विचार करतोय की मार्केटमध्ये यावं, स्वतःची काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करावी, त्यासाठी मी ही सुरुवात केली. आणि ती जर्नी म्हणण्यापेक्षा मी एक ग्राफ म्हणेल की जॉब पासनं बिझनेस मध्ये आहे ना, तिथे खूप सारे अपडाऊन्स होणं, म्हणजे सॅलरी, एक चांगली सॅलरी तिथून 0वर येणं, पुन्हा मग त्याच्यामध्ये थोडीशी वाढ, पुन्हा कोविडमध्ये पुन्हा अपडाऊन्स आल्यामुळे पुन्हा तो ग्राफ खाली गेला. मग पुन्हा आम्ही प्रयत्न करून क्लाउड किचन मध्ये तो ग्राफ वरती नेण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा हे रेस्टॉरंट टाकलं तेव्हा सडन जी ग्रोथ झाली ना, ती म्हणजे तिला एक मी पूर्ण IT ते बिझनेसची जर्नी म्हणेल. तर मग जसं तुम्ही बोललात की कोविडचे अपडाऊन्स आणि हा ग्राफ, तर त्यातलं थोडंसं जर ऐकायला मिळालं तर हाऊ वॉज दॅट सिच्युएशन आणि देन सडनली आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही? ऍक्च्युली आम्ही सडन डिसिजन नाही घेतला, जसं जसं आम्हाला जमेल. म्हणजे असं नाहीये की बिझनेस करायचं तर चला तुम्हाला खूप भांडवल पाहिजे आणि तुम्ही मोठा बिझनेस टाकणार. आम्ही त्या फ्लोनी गेलोच नाही. आम्ही आधी स्वतःला ट्राय केलं, म्हणून तर 6 महिने असं होतं की मी जॉब प्लस बिझनेस दोन्ही पण केला. तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की बिझनेस आम्ही वाढवू शकतो. त्यावेळेसच ती रिस्क घेतली की मी जॉब सोडला आणि मग पूर्णपणे ह्याच्यामध्ये आले. तिथे आल्यावर मग समजलं की आपण आता थोडंसं ग्रो करायला पाहिजे. जसं जसं आमच्याकडे भांडवल असेल तसं आम्ही पुढे वाढवत गेलो त्याला. त्यानंतर मग एक ग्लिच आलं की कोविड आला. कोविडमध्ये सडन पूर्ण सगळं स्टॉप करावं लागलं आम्हाला. म्हणजे तेच मी म्हटलं की जो ग्राफ होता माझा तो अगदी 0वर आला, कारण की नो काय म्हणतात इन्कम मध्ये मी गेले. आणि मग आता काय करायचं, मग त्यावेळेस आम्ही क्लाउड किचन स्टार्ट केलं. तेही आम्ही खूप छान सांभाळलं किंवा आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला किंवा चांगलं काय म्हणतात ते रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर मग तेव्हा ठरवलं की आता जर आपल्याला रिस्पॉन्स आहे किंवा आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय आणि आपल्यालाही आवडतंय, मग प्लॅन केला की मोठं रेस्टॉरंट करायचं. तेव्हाही आम्ही खूप काही असं भांडवल असं खूप गोळा नाही केलं. जेवढं आमच्याकडे आहे तेवढ्यातनं सुरुवात केली. हळूहळू हे रेस्टॉरंट पण आम्ही हळूहळू मोठं केलं. सुरुवातीला अगदी कमी होती सिटिंग म्हणता येईल, पण आता त्याच्या ऑलमोस्ट डबल सिटिंग आहे. आणि मग आता हे रेस्टॉरंट बऱ्यापैकी चालतंय आणि मग आम्ही आता एका स्मूथ लाईनवर चाललोय. पण आता मला म्हणजे एक असा प्रश्न आहे की जनरली भाऊ बहिणींचा पण भांडणं बघितलेली असतात किंवा मग पिलो फाईट्स बघितलेली असते किंवा एक प्रँक सिच्युएशन बघितलेली असते. बट मग ओंकार कधी तुम्हाला जॉईन झाला किंवा ॲज अ तुला कधी वाटलं की मला ताईला जॉईन व्हायचं आहे आणि मग एज्युकेशन किंवा CA ड्रॉप करू? असं कधी क्लिक नाही झालं, की चला जाऊ आपण आणि करू. इट वॉज अ सिच्युएशन जेव्हा मी CA मध्ये होतो आणि फॉर्मल एज्युकेशन जेव्हा आपण 11th-12th जसं होतं. युजली लोकांचं कसं असतं, 10वी झाली, नाव यू हॅव 3 ऑप्शन्स. तुमच्याकडे 3च पर्याय आहेत, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स.
ह्याच्या बाहेरच जात नाही. इंडियन फॅमिलीसाठी तर हे खूप मोठा हे बनून गेलंय की करायचं ते ह्या तिघांमध्ये. तसंच मी पण कॉमर्स घेतलं, मी सीए मध्ये गेलो. हळूहळू तुम्ही अभ्यास करता करता मी भरपूर केला. असं थोडं रिअलाइज व्हायला लागलं की यार मी अभ्यास केला, मी परीक्षा दिली, मी फेल झालो. ओके, मी परत तोच अभ्यास केला, मी परत तीच परीक्षा दिली, मी परत फेल झालो. आणि एक एक मोमेंट येतो जेव्हा तुम्हाला वाटतं माइट बी मी ह्याच्यासाठी बनलो नसेल और हे माझ्यासाठी बनलं नसेल. मग त्या मोमेंटला आम्ही संध्याकाळी एका चौपाटीवर जायचो, मी माझे मित्र आम्ही एका चौपाटीवर जायचो चहा प्यायला. आणि एक दिवशी आमचं डिस्कशन चाललेलं की अरे तुला काही करायचंय का? तो चहावाला म्हणला तुला काही करायचंय का इथे चालू? म्हणलं "यार, मी मी तर अभ्यास करतो दिवसभर, बाकी तर काही फारसं येत नाही." पण मग ती त्या टाइमला ती जॉब करायची आणि थोडं थोडं एक प्रत्येकाचा जॉब करणाऱ्या मध्ये एक पॉइंट येतो जेव्हा तुम्हाला हलकसं कुठेतरी फ्रस्ट्रेशन व्हायला लागतं, यार मी रोजच उठतोय, मी रोज जॉबला जातोय. तर त्या जॉब मधून कसं सुटता येईल ह्याच्या मागे माणूस ऑप्शन्स शोधायला लागतो. म्हणजे जे कोणी आपण ज्याला म्हणतो स्टार्टअप गाय असतात और ज्याचं ज्याचं डोकं थोडा कल त्याच्याकडे असतो की यार हे सोडून मी काही करू शकेल का बाबा, स्वतःत पाहतो की काही होईल का माझ्याकडून. तसं तिचा तो फेज चालू होता. आणि त्यांनी त्यांनी विचारलेला तो प्रश्न माझ्या डोक्यात होता की तुला काही करायचंय का? तर मी म्हणलं यार ताईला त्या टाइमला जॉब सोडायला चाललेलं आणि मी माझ्या सीए मधून थोडासा हलकासा फ्रस्ट्रेट झालो. आमचं डिस्कशन डिस्कशन झालं की यार आपण काही करू शकतो का? ऑब्व्हियसली आम्ही चहाला जायचो. एक दिवस ती पण आली आमच्यासोबत. ताई असं असं म्हणलं माझ्याकडे एक प्रश्न आलाय, त्याचं उत्तर आपल्याकडे असेल का? की आपण शोधावं का? करू काहीतरी ट्राय करू. आता तिचं लग्न आम्ही मराठी प्रॉपर आणि ताईचं लग्न एका भोई फॅमिलीत झालं जे फिश विकतात. तो थोडासा बॅकग्राऊंड होता की यार वी नो फिश, आम्हाला थोडं फिश बद्दल माहिती आहे की त्याला चूज कसं करायचं और त्याला कुक कसं करायचं हा. आणि ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की ह्या जिथे लोकॅलिटीमध्ये आपण बसलोय इकडे खूप सारे फिश इटर्स आहेत पण कोणी सेलर नाहीये प्रॉपर, खूप कमी आहेत. म्हणजे हलकासा मोनोपोलिस्टिक मार्केट दिसल्यामुळे पण आम्ही म्हणलं की हे चालू करू. इनिशियल लेवलला ऑब्व्हियसली आम्ही खूप छोटं चालू केलं. ते चालू झालं ह्या कारणामुळे की मी अभ्यासातून वैतागलो होतो आणि ती जॉब मध्ये. ओके, म्हणजे कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन लेवल असं झालं होतं की नाही बास वी हॅव टू चूज सम डिफरंट वेज. जसं तर तुम्ही बोला डिफरंट वे, बट कुठलाही नवीन पाथ चूज करताना इतकं इझी नसतं. करेक्ट. खूप स्वतःला ते आधी ट्रायल एरर करावे लागतात आणि मग त्याचं इनपुट तुम्हाला त्याच्या ग्रोथमध्ये म्हणा किंवा जसं ताई बोली ग्राफमध्ये दिसतं. तर मग ताई मला विचारायचं की जे फर्स्ट सम इनिशियल इयर्स होते ते कसे होते, म्हणजे त्याच्यात कुठून सुरुवात केली? स्वतः कुकपासून सुरुवात केली की कसं काय केलं ओव्हरऑल? हो, ऍक्च्युली 2018 मध्ये आम्ही स्टार्ट केलं, पण 2015 मध्येच फिशचं काहीतरी करायचंय हा प्लॅन माझ्या डोक्यात होता. 2015 मध्ये आम्ही एक रॉ फिशचं शॉप टाकलं होतं माझ्या हसबंडनी आणि माझ्या दिरांनी. तर तेव्हाच मी त्यांना बोललो होते की आपण रॉ फिशचं नको टाकायला, आपण एक फिश फ्रायचं टाकूयात. तो प्लॅन माझ्या डोक्यामध्ये खूप 2015 पासूनच प्लॅन झाला होता. तर आता कसं करायचं, तेव्हा मग त्यांनी रॉचं टाकलं आणि असं झालं की नेमकं 2015 मध्येच मी प्रेग्नेंट राहिले, ती न्यूज कळाली. त्यामुळे प्रेग्नेन्सी प्लस जॉब आणि मग बिझनेस, तेव्हा मला मी ते म्हणजे तो ऑप्शन मी तेव्हा म्हणजे नाही केला, वर्कआउट नाही केला त्याच्यावर आणि तो बिझनेस त्यांना मी स्टार्ट करून दिला. मग त्यानंतर बेबी वगैरे 1 इयर त्याच्यामध्ये माझा गेला आणि मग जेव्हा ह्यानी मला अप्रोच केला की ताई आपल्याला काहीतरी करायचं, तेव्हा पहिल्या क्षणाला माझ्या तोंडातनं आलं की आपण फिश मध्ये बिझनेस करू, कारण की माझ्याकडे प्लॅन आहे त्याच्या रिलेटेड की आपण काय करू शकतो, फक्त कसं करू शकतो हे तू त्याच्यावर म्हणजे बिझनेस रिलेटेड तू बघ आणि जे आतमध्ये आपल्याला जे विकायचंय किंवा ज्याचा बिझनेस करायचंय ते मी तुला आयडिया देते. मग फिशचं आम्ही ठरवलं आणि मग स्टडी सुरू केला. म्हणजे फिश कुक करायचं तर मला बेसिक तरी येत होतं, अगदी जेवढे आता रेसिपीज आहे तेवढे नव्हते येत, बट बेसिक मला छान येत. हा, मला तेच विचारायचं आहे की डेफिनेटली हॉटेल टाकणं ठीक आहे, विचार आला एकदम उत्तम, मी तो इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न करते ते उत्तम आहे. पण कुठेतरी असं असतं ना की मला ती गोष्ट येते का बनवता, तर आय कॅन पुट इन फ्रंट ऑफ समवन. मला जर येत नसेल तर ती कसं, मग त्या लेवलमध्ये कुठे होतीस तू? याला मी थोडं हे करेल. एक गोष्ट असती ज्याला आपण म्हणतो एरिया ऑफ इंटरेस्ट. प्रत्येक माणसाचा वेगळा असतो. आता तुम्हाला माइट बी म्युझिक मध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही म्हणता मी रेस्टॉरंट चालू करतो, असं नाही जमत, बरोबर आहे. तर आपल्या एरिया ऑफ इंटरेस्टच्या अराउंड आपण काही केलं तर चान्सेस खूप वाढतात की तो बिझनेस एक सक्सेसफुल बिझनेस बनू शकेल. तिचा एरिया ऑफ इंटरेस्ट होता सी फूड. सी फूड ऍज इन कुकिंग म्हणू शकतो आपण. सी फूड ते आम्ही आमची स्ट्रिंग अटॅच केली की हे जास्त बरोबर जाईल आपल्या एरिया ऑफ इंटरेस्ट सोबत.
आणि माझा एरिया ऑफ इंटरेस्ट होता हलकासा क्रिएटिव्हिटी. माझा बिझनेस एरिया ऑफ इंटरेस्ट नव्हता. म्हणजे गोष्टी बनवायला मला आवडतात, व्हिडिओज बनवायला मला आवडतात, और ग्राफिक डिझायनिंग मी भरपूर काही शिकलो. तर ते हळूहळू झालं ऑब्व्हियसली. पण इनिशियल लेवलला पण जे आमचं छोटंसं दुकान होतं चौपाटीत, ते पण स्टँड आउट व्हायचं. त्यामध्ये आम्ही पाईनवूड वापरलेलं, और आमचा लोगो आम्ही बनवून घेतलेला. युजली लोक म्हणतात, अरे लोगोला कशाला खर्च करायचा, पण त्या गोष्टी आमच्या डोक्यात नव्हत्या. की म्हणजे विजन असंच होतं की इफ वी आर डुईंग इट, वी हॅव टू डू इट नाईस. असं नाही की करायचं म्हणून करूयात. चल करतोय ना, दिवसातले 2 पण तास देतोय ना, आपण छान करू काहीतरी. पॉसिबिलिटीज वाढतात की हे मोठं होईल. आता जसं तुम्ही बोललात की 2015 पासून बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं, पण जेव्हा एक फर्म डिसिजन घेतला की आपल्याला रेस्टॉरंट ओपन करायचं, तर त्याच्यासाठी जी पूर्वतयारी म्हणतो आपण किंवा जे अनालिसिस आपण डेटाच्या बाबतीत जर बोलायला झालं तर ते कसं केलं? कारण आय गेस ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण तुमच्याकडे जर बॅक प्लॅन नसेल तर तुम्ही फ्रंट फूटवर येऊ शकत नाही खूप पटकन. तर तो बॅक प्लॅन कसा प्रिपेअर केलात? म्हणजे जेव्हा आमचं ठरलं की आता आपण बिझनेस करायचा, तेव्हा हा तर याच्या मागे लागला की कसा सेटअप रेडी करायचा किंवा कसं आपल्याला लोकांसमोर जायचंय. इनिशियल जो आपला फर्स्ट लुक असतो तो कसा करायचा, आणि मी याच्या की रेसिपीज मध्ये आपल्याला काय ठेवायचं, म्हणजे एक मेन्यू असतो, बेसिक मेन्यू, तो तो काय असणार. तर त्यावर आम्ही म्हणजे स्टार्ट केलं की फिश बनवणं किंवा अगदी बरोबर बनतायत का की नाही बनत आहेत, त्याच्यावर एक स्टडी स्टार्ट केला. आणि माझं थोडं कुकिंगचं इंटरेस्ट असल्यामुळे मला ते इझी गेलं थोडं. आणि आम्ही म्हणजे अगदी महिनाभरातच आम्ही सेटअप रेडी केला, प्लस मेनू रेडी केला, आणि आम्ही सुरुवात केली. मग सेटअप रेडी करता म्हणजे आता घरात तुम्ही कुकिंग उत्तम करत असाल किंवा येते असतं, पण प्लेटिंगला खूप महत्त्व दिलं जातं ज्यावेळेस आपण सर्व करतो. त्याच्यासाठी काही कष्ट घ्यावे लागले का? हा नाही, म्हणजे ह्याचं जसं आहे की याला इंटरेस्ट कशात होता की प्रेझेंट कसं करायचं स्वतःला, किंवा म्हणजे त्याचा खूप फायदा झाला त्याच्या त्या नॉलेजचा, की त्यांनी आमच्या रेस्टॉरंटला किंवा आमच्या फिशला प्रेझेंट छान केलं. छान बनलं हे ठीक आहे, पण त्याला प्रेझेंट करणं ही खूप महत्वाचं. म्हणजे जगात कदाचित आमच्यापेक्षाही छान बनवणारे भरपूर असतील, पण आमचं पेज पाहून लोकांना वाटायचं की हे काहीतरी छान आहे, इट लुक्स गुड, असं बघून मग लोक आमच्याकडे यायची. आणि मग एकदा इथे आल्यावर त्यांना टेस्ट आवडल्यामुळे ते रिपीट येत होते. म्हणजे असं हळूहळू आम्ही ग्रो करत. प्लेटिंगचं म्हणायला गेलं ना, इनिशियल डेज जेव्हा रेस्टॉरंट छोटं होतं, जेव्हा ते रेस्टॉरंट नव्हतंच, जेव्हा तो एक ठेला होता आपण म्हणू शकतो, त्या टाइमचं प्रेझेंटेशन वेगळं होतं. त्या टाइमचं प्रेझेंटेशन त्या एरियाच्या हिशोबाने, आपण म्हणतो ना कन्झ्युमर बिहेवियर, त्या टाइमला जर एक माणूस आपल्याला 200ची नोट देतोय, तर त्या 200च्या नोटेत आपण त्याच्या अराउंड किती काम चांगलं करू शकतो तेवढ्यात. माइट बी आज आम्ही ती सेम व्हॅल्यू 500-600 रुपये चार्ज करत असेल, तर आमचं प्लेटिंग ऑब्व्हियसली बदलतं. म्हणजे आम्ही जेव्हा पण ज्या पण लेवलला होतो, जिथून लोकांकडून जेवढे पैसे घेतलेत तेवढ्या पैशांचं त्यांना द्यायला पाहिजे काय. ते चौपाटीत थोडं वेगळं होतं. ते क्लाउड किचनच्या टाइमला आम्ही पॅकेजिंगवर खर्च केला. का तर इफ यू आर मेकिंग मनी, वी हॅव टू यूज इट असं होतं. असं नाही की वी हॅव टू स्पेंड इट ऑन अस. भरपूर सारे पैसे आम्ही परत दुकानात टाकले. हे 4 अजूनही आम्ही या महिन्यात एव्हरी मंथ आम्ही ते करतो. ते बजेट असतं की हे आपण परत त्या प्रोडक्ट मध्ये टाकतो, ज्याला आपण रिइन्व्हेस्टमेंट खूप गरजेचं. आता तुम्ही बोलताना बऱ्याचदा चौपाटी हे वापरलं, तर तो काय किस्सा आहे, म्हणजे व्हॉट इज दॅट सिनारिओ? इनिशियली जसं मी सांगितलं, चहाला मी त्या चौपाटीत जायचो. मी नेहमी जायचो. एक दिवस हिला घेऊन गेलो, तो विषय निघाला की आपण काहीतरी करू. लकीली आता आम्ही वाकडमध्येच राहतो, भरपूर वर्ष झाले, 26 वर्ष झाले वाकडमध्ये राहतो. तर कुठे ना कुठे थोडीशी ओळख निघते. आता आम्ही इथे राहतो म्हणलं, आणि लकीली ज्यांची जी म्हणजे ते लँड कोणी दुसरा माणूस ओन करत होता, आणि ती चौपाटी कोणी दुसऱ्यांनी सेटअप केली. ठीक आहे, तो लँडलॉर्डला काहीतरी रेंट पे करायचा, आणि तो हलकासा ओळखीचा निघाला. मग ती जागा मिळणं थोडंसं सोपं झालं. और त्या चौपाटीच्या जो ग्राफ होता त्याच्या लकीली आम्हाला सेंटरला थोडीशी जागा मिळाली. हलकेशी आपण म्हणतो ना की तुम्ही चालू करा, तुम्हाला साथ मिळत राहते. कुठून कशी माहित नाही, पण तुम्ही चालू केलं तर कधी पण काही पण होऊ शकतं. अँड दॅट्स द मॅजिक. तुमचा मोटो जर चांगला असेल तर सराउंडिंग तुम्हाला डेफिनेटली हेल्प करतं. असं झालं आमच्यासोबत, नाही असं नाही, भरपूरदा झालं. आणि आम्ही ते पकडलं पण. असं नाही की आपल्यासोबत काहीतरी होत आहे आणि यार नाही नको करायला का, म्हणजे ते आमच्यात खूप कमी आहे. म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल की एखाद्या गोष्टीला पाहण्याचे 2 दृष्टिकोन असतात. हा ना, हे कसं चांगलं आहे आणि हे कसं चांगलं नाहीये. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्हाला माहित असते की ह्यात मला पुढे जायचंय और ह्यात मला काहीतरी मिळवायचंय, तर तुम्ही चांगली बाजू पाहता, आणि तशी पाहत राहिलं तर बिझनेसला ग्रो व्हायला भरपूर मदत होते. आणि मला असं विचारायचं होतं, डेफिनेटली तुम्ही चौपाटी, देन क्लाउड किचन आणि देन हे रेस्टॉरंट आले, ओके. पण असं कुठेतरी पॉईंट आलाय का की क्लाउड किचन किंवा चौपाटी आहे, आज माझा पूर्ण सेलच नाही झालाय, अँड देन हाऊ आय सर्वाइव्ह, म्हणजे असं होतं ना की अरे माझा पूर्ण सेल नाही झालाय, पण
कुठेतरी ते डिमोटिवेशन पण आहे, पण कुठेतरी ती उमेद पण आहे. मग त्या सिच्युएशनला कसं वर्क करतात? हे माझ्यासोबत झालं, कारण की हा तर कसं म्हणजे लर्निंग फेज मध्ये होता, त्यामुळे त्याला खूप अर्निंग वगैरे तिथे तो गेलाच नव्हता. त्यामुळे त्याला ते मे बी जाणवलं नाही. पण मी माझं जॉब सोडून कुठेतरी तेच बोललो ना, की अगदी कमीवर आले होते. जेवढं अर्न करत होते त्यापेक्षा कुठे खाली आले होते. तर असं झालं की कधी-कधी म्हणजे चौपाटीमध्ये भरपूर काही-काही चेंजेस व्हायचे, स्ट्रक्चर ते चेंज करायचे. त्यावेळेस असं झालं की सेलच नाहीये, असा एक वीक आमचा गेला. आणि मला असं वाटलं की अरे काय हे? आणि म्हणजे तेव्हा असं वाटत होतं की जास्तीत जास्त सेल करून किती करणार आहे? आणि मग मी तिथे कधी पोहोचणार आणि मी त्याच्या वर कधी पोहोचणार हे मला वाटत राहायचं आतमध्ये. त्यावेळेस मग आमचे डिस्कशन्स व्हायचे. मग ह्याचा एक प्लस पॉइंट होता की मोठी स्वप्न बघायची ताई, होणार. म्हणजे तो मला त्यावेळेस मोटिवेट करत होता. म्हणजे असं झालं की चला मी जिथे थोडं वीक झाले तिथे त्यांनी सपोर्ट केला, किंवा कधी तो फायनान्शियली किंवा काही XYZ गोष्टीत वीक झाला तर मी त्याला सपोर्ट करते. असं आम्ही एकमेकांना हे केलं. पण एखादा इन्सिडेन्स तुम्हाला आठवत असेल की जे तुम्ही रिअल ऑन फील्ड घेतलाय? असं व्हायचं म्हणजे मध्ये मध्ये श्रावण झालं और गणपती झालं, दुकान तर बंद नाही ठेवता यायचं, की इव्हन एक एक दिवस पण मॅटर करायचं की आज किती. भरपूर जण मला गॅरंटी असायची 101% आज ऑलमोस्ट झिरो कस्टमर्स होते, ऑलमोस्ट झिरो. म्हणजे मला म्हणजे असं पण झालं की मी प्रिडिक्ट केलं की आज 80 रुपीज काउंटर होणार. 80 बोंबिल वॉज ॲट 80 रुपीज. आणि मी ते डोक्यात ठेवून गेलो की चलो आज काही नाही झालं तरी एक गिरायक होणार. आणि त्या एका गिरायकासाठी मी जायचो, मी तो सेटअप लावायचो, ही जॉब वरून यायची, ही येऊन थांबायची, आम्ही गोष्टी करायचो, त्या एका गिरायकाची वाट बघायचो. आणि भरपूरदा असं झाले की एकच गिरायक आला आणि त्याला आम्ही तो मासा दिला, ते 80 रुपीज घेतले, शटर बंद आणि आम्ही घरी. सो तेवढं तुम्हाला करावं लागतं. इट ऑल स्टार्ट्स हिअर. तुम्हाला माहिती आहे ना की आज काहीच नाही होणार आहे आणि तुम्ही त्यासाठी रेडी आहे की काही नाही झालं तरी चालेल, पण मला माहिती आहे की मला ही गोष्ट बंद नाही करायची. आणि एव्हरी सिंगल डे यू टेक टायनी 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 स्टेप्स. तर ते हळूहळू 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 जेव्हा तुम्ही स्वतःत बदल घडवता, असं नाही की यार आज पैसे नाही होणार मी नाही जात, ती मेंटॅलिटी झाली. जर तुम्ही त्यामध्येच जर बदल घडून आणला, जर तुमच्या विचारांमध्येच तुम्ही बदल घडून आणला ना की चलो काय नाही होणार आहे पण मी जाणार, आणि कोणी आलं नाही खाल्लं तरी 100 लोक बघून जातील नावाकडे दुकानाच्या, आणि ते उघड आहे आणि ते उद्या येतील और ते परवा येतील और ते पुढच्या वर्षी येतील. आता नावाचा आला होता पॉइंट म्हणून विचारायचंय. इट्स लाईक ट्रेंडी समथिंग फिश ऑन डिश. म्हणजे जर मला रेस्टॉरंट काढायचं असेल जिथे मला फिश विकायचं किंवा सी फूड विकायचंय, मालवणी दरबार किंवा मग मालवणचा हे किंवा सुरमई पापलेट किंवा असं खूप सारं आहेत, किंवा मालवणी मसाला किंवा क्रॅब, असं काही ठेवता आलं. वाय फिश ऑन डिश? म्हणजे असं काय युनिक सुचलं की नाही हेच जायचंय मला? दोन गोष्टी सांगेन याबद्दल. आय एम जनरेशन झी. ठीक आहे, आय एम जनरेशन झी. ठीक आहे, शी इज अ मिलेनियल. ती जनरेशन झी नाहीये, आणि दॅट्स अ व्हेरी नाईस पॉइंट. तिला तिचा एज ग्रुप माहितीये, तिला तिच्या एज ग्रुपच्या कन्झ्युमर्सचा बिहेवियर माहितीये, आणि मला आजच्या जनरेशन मध्ये काय चाललंय, काय लागतंय आणि काय केलं तर आपण चालू हे माहितीये. बरोबर आहे. तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन कुठेतरी असं म्हणतात की तुम्हाला जर बिझनेसला व्हिज्युअलिटी वाढवायची, व्हिज्युअल्स वाढवायचे बिझनेसचे, तर कम अप विथ अ नेम, असं काहीतरी नाव तुम्ही घेऊन या बिझनेससाठी जे स्वतः ना सेल्फ एक्सप्लेनेटरी असेल. वेन यू सी फिश ऑन डिश, इट सेज की फिश इज ऑन द डिश. एका ताटात मासे आहेत, तर ते भरपूर जास्त हेल्प करतं. म्हणजे जर ह्याचं नाव काहीतरी वेगळं असतं, समथिंग दरबार और समथिंग एनिथिंग एल्स, तर इट्स हार्ड टू प्रेडिक्ट की नक्की यांचा मेन्यू काय असेल. तुम्ही नुसतं फिश ऑन डिश पाहिलं तरी तुम्हाला कळतं की फिश आहे, म्हणजे मेन्यू मध्ये यांच्या फिश आहेत, म्हणजे हे फिश विकतात. आता भरपूर सारा जो 100 लोकांनी जर नाव पाहिलं तर 90-95 लोकांना आधीच कळालं की हे काय करतात. बिझनेसचं व्हिज्युअल्स वाढतं आणि चान्सेस वाढतात की तुम्ही जास्त लीड जनरेट करा. तो एक मुद्दा झाला की लोक कशा दृष्टीने पाहतात आणि ते किती लवकर अडॅप्ट करतात. दुसरी गोष्ट ही की मी जे बोललो जेनझी, आजकालच्या मुलांना सगळं पटकन पटकन पाहिजे, एकदम पटकन पाहिजे. 15 सेकंड रील, दॅट्स इट. त्याच्यावरती ते 10 मिनिटं 15 मिनिटाचा व्हिडिओ नाही बघत बसणार. आता ह्याच्या पुढे जाऊन त्यांना काहीतरी एस्थेटिक पाहिजे, की जिथे जाणार तिथला फोटो टाकणार और ते काहीतरी करणार. तर ते फिश ऑन डिश आहे ना, जसं नाव आहे तसं अँबियन्स आम्ही जपायला पाहतो, जसं नाव आहे तशा रेसिपीज आम्ही जपायला पाहतो. मग ते हलका हलका आम्हाला कुठेतरी आपण म्हणतो ना क्राऊड पेक्षा वेगळं करायला मदत करतो. अँबियन्स मला आठवलं की वेन यू एंटर इन अ फिश ऑन डिश रेस्टॉरंट टुडे, तर असं फील होतं की तुम्ही कुठेतरी एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न केला. की सपोज मी कुठेतरी चौपाटीवर आहे, समुद्रकिनारी आहे, आणि तुमचं ते बोटवर फिश येतं किंवा बोटवर डिश येते,
तर त्याच्या मागे काय म्हणजे स्टोरी आहे किंवा ते कसं सुचलं? जसं मी म्हणलं की आजच्या जनरेशनला काहीतरी पाहिजे, लोकांना काय पाहिजे ह्यावर जर तुम्ही जास्त लक्ष दिलं तर जास्त चान्सेस वाढतात की तुम्ही लोकांना दिसाल. आता एक बिझनेस मध्ये एक गोष्ट असते ज्याला आपण म्हणतो USP. तुमच्याकडे एक अशी गोष्ट पाहिजे जी तुम्ही लोकांना दाखवाल की माझ्याकडे हे आहे, आणि लोक त्याला पाहून तुमच्याकडे यायला हवेत. आणि मग तुम्ही त्यांना मेन्यू द्या, तुमचं जे पण तुम्ही काही 100 प्रोडक्ट विकता द्या, पण लोकांना इतका वेळ नाही की ते तुमचे 100 प्रोडक्ट बघून तुमच्याकडे यायला ठरवतील. तुम्ही ह्या गोष्टीला नोटीस जर केलं, भरपूर सारे रेस्टॉरंट असतात, पुण्यातलं कुठलं झालं, मुंबईतलं कुठलं झालं, लोक तुम्हाला हे नाही सांगणार की तिथे जाऊन हे खा, ते सांगतील तिथे जाऊन हे खा. ते एकच मुद्दा सांगणार, बरोबर. ते तिथे जा, तिथे ते मटन थाळी और तिथे जाते चिकन रान, ते मटन, ती गोष्ट एकच असते जशी आमची बोट आहे. आणि ती गोष्ट आमच्या डोक्यात होती की जर आपण लोकांना एक गोष्ट दाखवली विच मेक सेन्स, जी वेगळी पण असेल, जी लोकांना लोक ज्याला मान्य करतील. असं नाही की आम्ही बोट विकतो तर आम्ही ती 10,000ला विकतो, त्याचं कुठेतरी एक प्राइस पॉइंट आहे, बरोबर. मग ती स्टँड आउट होते, मग लोकांच्या नजरेत ती येणं ऑब्विस होऊन जातं. 4 लोकांनी पाहिली तर त्यातले 3 तरी त्याचा फोटो काढणार, एवढी प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे 100 लोकांना जर आम्ही चालली असेल तर त्यातले 90-95 लोकांनी त्याची स्वतःहून मार्केटिंग केली आमच्यासाठी. मला तेच म्हणायचं, पण ते सुचलं कसं? बिकॉज एखादी कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्षात आणणं खूप डिफरन्स असतो. आज मला एखादं सुचलं की चला घ्यायचं, कोणाला तरी बोलवायचं, त्याच्याशी पॉडकास्ट करायचंय, ठीक आहे. बट अप्रोच, देन इम्प्लिमेंटेशन अँड देन एक्झॅक्टली ऑन फील्ड ज्याला म्हणतो ते, मग ती सुचली कशी आणि ती ऑन फील्ड येऊच तर किती झाला? कारण एखादा USP आहे, तुम्हाला तो USP क्रिएट करायचा आहे, त्यावेळेस असं असतं यार मी करतो USP, बट आय डोंट नो हाऊ मच स्ट्रगल आय नीड टू गो थ्रू दॅट पर्टिक्युलर पाथ. तो स्ट्रगल म्हणजे ती बोट कुठून तरी मॅन्युफॅक्चरिंग केली असेल, मग त्याच्यात तुम्हाला त्या छोट्या छोट्या रिक्वायरमेंट की मला इथून इतकाच धागा हवा आहे, इथून इतकंच हे हवं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या आणि त्याच्यात किती स्ट्रगल आला? एक गोष्ट असते ज्याला आपण म्हणतो वाईब. हा थॉट आला आमच्या डोक्यात, रॅन्डम आला. चौपाटीचं दुकान होतं आणि त्या टाइमला हा थॉट आलाय की यार जर आपण असं काही करू शकलो तर आपण जर एका म्हणजे फिशच्या सगळ्यात जवळ काय, म्हणजे आम्ही ना ती गोष्ट सोडत नाही. तुम्ही रेस्टॉरंट मध्ये पण आला, इथे तुम्हाला दिसतील जाळी लावली आहे भरपूर ठिकाणी, बरोबर. इथे बोट्स आहेत, इथे अँकर्स दिसतील तुम्हाला छोटे छोटे, म्हणजे इथे अशाच गोष्टी आहेत ज्या कॉम्प्लिमेंट करतात त्या शब्दाला, फिशला, सी फूडला, बरोबर. तर मग मला वाटतं 2-2.5 वर्षांपूर्वी एक थॉट आला असाच. ज्या दिवशी मला थॉट आला ना, मी त्या दिवशी गोव्याला गेलो. जरी मला माहिती होतं की चौपाटीत कुठे आपण बोट देणार लोकांना, पण तो थॉट मारू नये और तो थॉट निघून नको जावा म्हणून मी गोव्याला गेलो आणि मी भरपूर ठिकाणी शोधला असा वेंडर जो हे बनवून देईल, कारण हे कुठे विकत नव्हतं मिळत. तर ते हँडक्राफ्टेडच हवं होतं. सावंतवाडीमध्ये थोडी ओळख होती. मी गेलो, थोडा सर्वे केला. त्या टाइमला मला ती नाही मिळाली. लकीली तो थॉट जिंदा होता, म्हणून जेव्हा वेळ आली त्या बोटची, आता आपण हे करू शकतो प्रेझेंटेशन, त्या टाइमला मग ती लिंक आम्हाला मिळाली परत आणि आम्ही ती बनवून घेतली जिथून जशी आम्हाला जिथून मिळाली. म्हणजे तो जो थॉट आहे त्याला इम्प्लिमेंट करायला आम्हाला थोडा वेळ पण मिळाला, कारण आम्हाला चौपाटीत थॉट आला होता, पण चौपाटीत आम्हाला लॉन्च नव्हती करायची. आम्ही ठरवलं होतं की इथे लॉन्च नाही करू शकत, कारण की बोट म्हणजे अशीच ठरवलेली की 5-6 लोक आरामशीर बसून तिला एन्जॉय करतील किंवा काहीतरी ते क्रिएट होईल ते वाईब, पण ते तिथे शक्य नव्हतं. पण त्या प्रोसेसवर आम्ही विचार करतच होतो आणि मग रेस्टॉरंटच्या प्लॅन मध्ये भरपूर वेळ मिळाल्यामुळे आम्ही सगळीकडे बघितलं कुठे मिळेल पुण्यामध्ये. म्हणजे एक लकीली एक पर्सन आम्हाला. ही प्रोसेस किती महत्वाची की आज मला थॉट आलाय आणि खूप आजकाल असं होतं जनरेशनचं की अरे आज विचार आलाय पण मे बी नेक्स्ट डे तो नाही राहत पण नाही आणि त्याच्यावर तुम्ही वर्कआउट पण नाही करत, किंवा मे बी असं होतं की तुम्ही 6 महिने एखाद्या गोष्टी काम करताय बट यू नो की अरे आता होत नाहीये ते वर्कआउट, मग तुम्ही ते सोडून देता आणि यू शिफ्ट टू न्यू वन. बट ते तुम्ही नाही केलं आणि विच मेक यू लाईक कुठेतरी स्टँड करायला तुम्हाला हेल्प केली. नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शनला मी खूप जास्त मानतो. त्यामध्ये एक गोष्ट आहे ज्याला बोलतात विजन बोर्ड. ठीक आहे, विजन बोर्ड एक असा बोर्ड असतो विच इज अ प्रॅक्टिकल बोर्ड, तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. मला असं म्हणायचंय की कुठलाही माणूस जो बिझनेस करतो और ज्याला स्केल करायचंय स्वतःला, दे शुड हॅव अ विजन बोर्ड. त्या विजन बोर्ड वरती तुम्ही अशा गोष्टींचे फोटोज लावता और अशा गोष्टींबद्दल लिहिता जे तुम्हाला पाहिजे. तुम्ही अशा गोष्टी लिहिता ज्या तुम्हाला पाहिजेत, पण अशा मोड मध्ये लिहिता की त्या तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, ऑल्दो वी डिडंट हॅड द फिश ऑन बोर्ड, पण त्या विजन बोर्ड वर ते होतं की असं काहीतरी करायचं. यू पिन इट अप देअर, म्हणजे असं काहीतरी करायचं. ओके, आपल्याला यार ताई, वी यूज टू लाफ. आमचा काउंटर व्हायचा अ गुड काउंटर, मी तुम्हाला गुड काउंटर एज इन अ गुड डेली बिझनेस वॉज 4,000 रुपीज.
ठीक आहे, टू बी ऑनेस्ट चौपाटीमध्ये 4000 इज लाईक या वी नेल्ड इट असं होतं. ठीक आहे, टुडे ₹1,00,000 डे सीम्स व्हेरी नॉर्मल. म्हणजे ठीक आहे, मी कधी कधी काउंटर इज इन 6 फिगर्स आणि मी नसतो पण रेस्टॉरंटवर, मी काहीतरी दुसरं काम करतो. किती झाला, मॅनेजर इज दॅट, मॅनेजर सर असं असं, ओके दॅट्स नाईस. म्हणजे हे जे तुमचा जो बदल होतो इट्स नॉट नॉर्मल. आणि ते पचवून घ्यायला पण यू हॅव टू बिकम समथिंग. तुम्ही एखाद्या ले मॅन 4 वर्षापूर्वी ओंकारला जर म्हणलं की आज तुला ₹1,00,000 मिळाले, तो तिकडे फ्रीक डाऊन, तो म्हणला अरे बापरे, अरे आता ते नॉर्मल झालंय. कारण कुठेतरी सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो, विजन बोर्डचा उपयोग म्हणतो, त्या गोष्टी त्या तिथे होत्या की यार पुढे जाऊन हे होणार आहे माझ्यासोबत, आजच्या तारखेला जरी नाही झालं तरी हे होणार आहे असं. आणि ते कुठेतरी तुम्हाला पाहिलं uplift होतं करत आम्ही राहतं. पुढे, ते पाहिलं होतं की हे होणार आहे. We used पण to ते say, फास्ट झालं. जेव्हा मी इथे आलो तर थोडं फास्ट झालं. ते आम्हालाही सुरुवातीला थोडं अवघड गेलं की अरे हा, म्हणजे एवढ्या क्राऊडला आपण सर्व करतो. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की आम्ही इतकं दमून जायचो ते क्राऊड सर्व करणं की नंबर बघायलाही आम्हाला त्राण नसायचं. असंही झालं आमच्या सोबत. पण मला तेच विचारायचं की हे सगळं झालंय, पण समवेअर ते होतं ना की फॅक्ट की तुम्ही काहीतरी विचार केलाय म्हणून ते झालंय, पण त्याचं कॉन्स्टंट वर्क पण तेवढंच गरजेचं होतं. मग ते कॉन्स्टंट वर्क कसं करत गेलं तुम्ही बेसिकली? म्हणजे कुठे कुठे तुम्हाला ग्लिच आला किंवा कुठे कुठे तुम्हाला असं डिमोटिवेट झालं आणि हाऊ यू ओव्हरकम थ्रू दॅट? नाही, आम्ही म्हणजे गिव्हअप केलंच नाही. कोणत्याच पॉइंटला option गिव्हअप नव्हता. नाही केलं. हा. म्हणजे नाही. तो कधीच ऑप्शन नव्हता. जेव्हा आम्हाला कळालं की हे काम करतंय, हे लोकांना आवडतंय, यातून पैसे बनतायत. ऑब्व्हियसली असं म्हणतात इफ यू कॅन मॉनिटाईज युअर पॅशन, म्हणजे जर तुम्हाला जी गोष्ट करायला आवडती त्यातून जर तुम्ही पैसे कमवू शकला तर तुम्ही जिंकला. ह्यावर जाऊन मी हे म्हणेल, इफ यू कॅन मॉनिटाईज युअर पॅशन, जर तुम्ही मॉनिटाईज केलं तुमच्या पॅशनला, अँड यू कॅन हँड इट ओव्हर टू समबडी एल्स, जर तुम्हाला जे आवडतं ते करणं एका सिस्टीम मध्ये टाकलं, त्यातून पैसे कमवले आणि ती सिस्टीम हँड ओव्हर केली कोणाला जो तुमच्यासाठी काम करून पैसे कमवू शकेल, देन यू आर रनिंग अ बिझनेस. राईट. असं आहे. म्हणजे ही सगळ्या गोष्टींना एकत्र केलं तर कुठेतरी तुम्ही स्वतःला मालक और ओनर म्हणू शकता. असं नाहीये की मला घरून पैसे मिळाले, मी दुकान टाकलं, मी गल्ल्यावर बसलोय आणि आज मी मालक झालो. नाही, ही एक अभ्यासाचा एक पार्ट आहे जो मला असं वाटतं भरपूर लोकांनी ट्राय करावं आणि याला समजावं. कसं प्रत्येक गोष्टी मागं हलकसं काहीतरी असतं, असं डायरेक्ट होत नाही. काही लोकांकडे आहेत भरपूर सारे पैसे डायरेक्ट आलेले, माइट बी वी आर नॉट वन ऑफ देम. असं आहे ना, आपल्याला कष्टातून करायचंय, पण कष्ट करायचा पण एक तरीका पाहिजे. तर भरपूर लोकांचं असं होतं की यार मी खूप दिवस झालं मेहनत करतोय, मी रोज जिमला जातो, मी खातो, तरी मी बारीक का नाही होते. मग कुठेतरी अभ्यास असतो छोटासा. असं आहे. म्हणजे यू शुड नो की तुम्हाला कधी दुकानात झाडून घ्यायचं आणि कधी जाऊन गल्ल्यावर बसायचं. रेडी टू डू इट. असं आहे. मराठी माणूस जर तुम्ही म्हणलं, असं होतं भरपूरदा, जितकं मी ऐकलंय पाहिलंय की मराठी माणूस कष्ट करायला घाबरत नाही, पण दुसऱ्यासाठी. नाही, मला ह्याच पॉईंटवर एक विचारायचं आहे की बऱ्याच असं फ्रेम केलं जातं की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा तो बिझनेस करण्यासाठी बनला नाहीये, आणि जी आजची जनरेशन आहे ती कुठेतरी याला बीट करते मी म्हणेल. मग त्याच्याविषयी काय सांगाल की कसं तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करताय किंवा कसं तुम्ही समोरच्याला सांगू शकाल की मराठी माणूसच करू शकतो? नाही, म्हणजे हे मराठी किंवा कोणत्या अदर कास्टचा माणूस असं हे नाहीये कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन पूर्णपणे असं की सपोज तुम्ही काहीतरी बिल्ड करताय किंवा तुम्हाला कोणता बिझनेस करायचा ही आयडिया तुमच्या डोक्यात आलीये, तर तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की मला सिच्युएशन आली तर मी कोणतंही काम करू शकलो पाहिजे. जसं की आता सपोज आम्ही आहे 3-4 वर्षात आम्ही स्वतः केलं किंवा मी स्वतः पूर्ण रेसिपीज कुक केला, तेव्हा खूप असे पॉइंट आले की नाही होते मला, किंवा म्हणजे मी जॉब वरनं कधी कधी माझ्या फॉर्मल आउटफिट मध्ये जाऊन तिथे चौपाटीवर रेस्टॉरंट तिथे ठेल्यावर उभी राहायचे. तेव्हा मे बी लोकांना वाटलं असेल की काय करती, वेडी आहे का काय, इथे चौपाटीवर उभी राहते. तर ते मी विचार नाही केला. तो जर विचार मी केला असता तर मी आज इथे नसते, मी तिथे कुठेतरी लॅपटॉपवर बसून दुसऱ्यांचं काम करत असते, बरोबर. तर तो विचार तुम्ही डोक्यात नाही आणायचा की मी आता हे सोडून इथे कसं येऊ, इथे झाडू कसं मारू, हा विचार नाही. म्हणजे इथेही असं झालं की आम्हाला स्टाफ कमी पडत होता, आम्ही थोडं व्हायरल गेलो, खूप क्राऊड होता, तेव्हा आम्ही भांडे सुद्धा घासलेत. ओंकारनी भांडे घासलेत, मी आतमध्ये भांडे घासलेत. म्हणजे कोणत्याही लेवलचं जर तुम्ही काम करायला जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही मराठी असो, तुम्ही कोणी असो, तुम्ही ते काम करू शकता किंवा बिझनेस एकदम सक्सेसफुली रन करू शकता. मग असं कधी होतं तुम्ही ज्यावेळेस अपॉइंट करताय समोरच्या व्यक्तीला की तुम्ही पर्टिक्युलर कॅटेगरीमध्येच अपॉइंट करणार आहात की स्किल बेसवर अपॉइंट करणार आहात? कारण का बऱ्याच असं होतं ना, लोकांचं म्हणणं असतं अरे मी मराठी बिझनेस रन करतो तर मी फक्त मराठी माणूसच आणणार माझ्याकडे किंवा मी फक्त त्यांना जॉब देणार.
असं नाहीये, इथे तरी असं नाहीये. जर एक माणूस माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्या माणसासाठी जॉब पोझिशन ओपन आहे, या मागे मला थोडंसं काहीतरी सांगावं वाटेल. म्हणजे असं होतं की भरपूर काम चाललंय, बिझनेस ग्रो होतोय. बिझनेस नसतो तेव्हा वेगळ्या अडचणी असतात, असतो तेव्हा वेगळ्या अडचणी असतात, ग्रो होतो तेव्हा वेगळ्या अडचणी येतात. तर जेव्हा बिझनेस ग्रो व्हायला लागला, आय वॉज द वन जो ह्या रेस्टॉरंटचा ओनर होता. ठीक आहे, आय वॉज द वन रेस्टॉरंटचा मॅनेजर होता. आय वॉज द वन जो कॅप्टन होता. आय वॉज द वन जो स्टीवर्ड होता. आय वॉज द वन जो हेल्पर होता. पण मला माहिती नव्हतं की मी एवढे सगळे रोल प्ले करतोय. जेव्हा ते काम इतकं जास्त वाढतं की यार हे खूप जास्त काम होतंय, तेव्हा तुम्हाला कळतं अरे ही तर एक जॉब पोझिशन आहे. तुम्ही हे सगळं करताय, पण एक मिनिट आय विल ब्रेक इट डाऊन. हे तर काम एका मॅनेजरचं आहे, हे एका कॅप्टनचं आहे, हे एका स्टीवर्डचं आहे, हे काम एका फूड रनरचं आहे. हे माहितीच नव्हतं की असे पण जॉब प्रोफाईल असतात. आणि जेव्हा मग तुम्ही ते एक एक जॉब प्रोफाईल भरता हळू, तेव्हा तुम्हाला कळतं यार दिस इज द राईट वे टू रन अ स्मूथ बिझनेस. होतं वर. असं आहे. म्हणजे भरपूरदा असं होतं की लोक म्हणतात मी गेले 4 वर्ष झाले दुकानातून बाहेर नाहीये, मी एवढं कष्ट करतोय. ठीक आहे, माइट बी तुम्हाला ते तसं प्रेम करायचं असेल, तुम्हाला ते करण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही करा. पण मी असं म्हणेल, जर तुम्ही स्वतःला ओनर म्हणता और जर तुम्हाला ओनर बनायचं आहे ना, तर देर इज अ वे. तुम्ही 4 वर्ष मेहनत करा, 8 वर्ष मेहनत करा, पण डोक्यात हे राहू द्या की ही मेहनत मला एका सिस्टीम मध्ये टाकून ह्याच्यातून बाहेर पडायचं असं. तर आता जेव्हा मला कळालं की आपल्याकडे जॉब पोझिशन्स आहेत बाबा, त्या टाइमला आम्ही हळूहळू चालू केलं की आपण एक एक माणूस हायर करू. बरोबर आहे. जसं मी म्हणलं की स्वतःला डेव्हलप केल्याशिवाय काही होत नाही. जर इफ यू डोंट नो हाऊ टू इंटरव्ह्यू अ पर्सन, तर तुम्ही कसं इंटरव्ह्यू घेणार? तर स्वतःत बदल घडवणं हे जास्त गरजेचं आहे. कुठलाही बिझनेस, काही करायचं असेल, कुठलाही बिझनेस करायचा असेल, तर स्वतःत बदल घडवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्व्हियसली तुम्ही ते शोधता. तुम्हाला माहित असतं काय शोधायचं. जर माहितच नसेल तर यू आर गोना हायर रॉंग पीपल असं आहे. आता मग हळूहळू जसं आम्हाला कळालं की जर आपण एक मॅनेजर हायर करतोय तर हे स्किल्स अँड क्वालिटीज त्याच्यात पाहिजे. असं नाहीये की फक्त एक माणूस आला पाहिजे माझ्याकडे. माणसासोबत 4 गोष्टी आल्या पाहिजेत माझ्याकडे, ज्याच्याने हळूहळू त्या बिझनेसला ग्रो व्हायला मदत होईल असं आहे. मग ते तसं शोधणं ऑब्व्हियसली इतकं पण हे नाहीये की आपल्याला सगळं बरोबर येतं. आपणही चुकतो, लोक हायर करायला चुकतो, हायर फायर होत राहतात गोष्टी. पण त्यात पण एक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट एक मोठा चॅप्टर आहे, जो ऑब्व्हियसली आम्ही भरपूर दिवस झाला शिकतोय आणि विच इज व्हेरी नाईस शिकायला गेले तर. या पॉइंटवर मला एक बोलायला आवडेल, म्हणजे हायरिंगच्या बाबतीत स्पेसिफिकली जेव्हा किचनची हायरिंग असते तेव्हा माझ्या खूप आधीपासून डोक्यामध्ये होतं की लेडीजला जास्त प्राधान्य देऊ आपण. त्याच्या मागचं एक आहे की आय थिंक की लेडीज मध्ये ट्रिमेंडस पोटेन्शियल असतं किंवा ते खूप मल्टीटास्किंग असतात. त्यामुळे बऱ्याचदा मी आतमध्ये जेव्हा हायरिंग करते तेव्हा मी म्हणजे शेफ टीम मध्ये पण खूप म्हणजे जास्त करून पुरुष असतात. पण मी असा प्लॅन केला होता की जास्तीत जास्त लेडीज आपण घेऊयात, कारण की एक तर त्यांचं पोटेन्शियल किंवा ते कुठेही त्या काय बोलतात ते मल्टीटास्किंगमुळे ते कुठेही होऊ शकतात नाही. तर त्यामध्ये मग बऱ्याचशा लेडीज आहेत, म्हणजे फ्राय मध्ये तर म्हणता येईल की मी कोणताच मेल नाहीये, इथे सगळ्या लेडीज आहेत. इव्हन माझ्या घरातलेही काही लेडीज की ज्यांच्यामध्ये मला माहित होतं की आहे त्यांच्याकडे कुकिंगचं स्किल, त्यांना आम्ही हायर केलं. आणि त्याच्यामुळे मला एक म्हणजे आतमध्ये कॉन्फिडन्स मिळाला की चला कोणतंही काही झालं, कोणता शेफ नसेल काय तरी ते तिथे प्रॉब्लेम्स ते मॅनेज करू शकतो आम्ही. हॉटेल इंडस्ट्री किंवा कुठलाही बिझनेस टाकताना ना सगळ्यात महत्त्वाचं असतं लोकेशन चूज करणं. जसं तुम्हाला फिश सेल करायचं होतं, मग तुम्हाला चौपाटीवरचं सुटेबल झालं असतं की लोक तिकडे फिश खायलाच येतात मे बी, किंवा थोडंसं असं की जिथे फिश खाणारा क्राऊड जास्त आहे. तुम्ही लोकेशनचं अनालिसिस कसं केलं आणि मग ते इथेच का टाकावं असं वाटलं? विच चेकमार्क्स तुम्ही चेक केलं? एका बिझनेसला चांगला आउटग्रो करायचा असेल 3 गोष्टी असतात, त्यातली एक गोष्ट सगळ्यात गरजेची. पहिली गोष्ट असती ज्याला आपण म्हणतो प्राइस पॉइंट, कुठल्या प्राइसला तुम्ही ती गोष्ट विकताय. दुसरी गोष्ट द प्रोडक्ट इटसेल्फ, तुम्ही कुठलं प्रोडक्ट विकताय. आणि तिसरी गोष्ट असती ते कुठल्या मार्केटमध्ये विकताय. या तिन्हीमध्ये सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे मार्केट. असं म्हणतात की एका चांगल्या मार्केटमध्ये एक नॉमिनल प्रोडक्ट पण खूप जास्त विकला जातो. असं आहे. असं नाहीये की तुमचा प्रोडक्ट चांगला नाही पाहिजे, ऑब्व्हियसली प्रोडक्ट हॅज टू बी आउटस्टँडिंग. पण असं आहे की जर एक मार्केट चांगलं असेल ना तर ते तुम्हाला खूप लवकर स्केल करून देतं. जर तुम्ही अशा एरियामध्ये तुमचा प्रोडक्ट विकताय जिकडे खूप सारे बायर्स आहेत, तर इट्स ऑब्व्हियस की तुमचा प्रोडक्ट लवकर बाय होणार असं आहे. आणि एक गोष्ट आहे जी आपण शाळेत ऑब्व्हियसली गेलोय तर माहिती आहे, ज्याला जो इकॉनॉमिक्स मध्ये येतो पार्ट, ज्याला आपण म्हणतो डिमांड अँड सप्लाय. जर एक बिझनेसची डिमांड असेल एखाद्या जागेवर
आणि सप्लाय नसेल तर इट्स व्हेरी नॉर्मल की तुम्ही तो सप्लाय भरून आणला तर तुम्ही पैसे कमवणार. ह्या लोकेशनला असं होतं की इथे भरपूर सारी डिमांड होती माशाची, पण सप्लाय फारसा असा नव्हता. जो सप्लाय होता तो रॉ फिशचा होता, पण सी फूड रेस्टॉरंटचा नव्हता. आम्ही म्हणलं की यार जर आपण हा गॅप भरून काढला, ऑब्व्हियसली आम्ही केपेबल नव्हतो एक रेस्टॉरंट माउंट करायचं डायरेक्ट, म्हणून आम्ही त्या चौपाटीतून चालू केलं. पण तो डिमांड आणि सप्लायचा जो गॅप होता, जो कॅच होता तो आम्ही पकडला बरोबर. असं मोठे मोठे बिझनेसमॅन असं म्हणतात की इफ यू कॅन कम अप विथ अ सोल्युशन फॉर अ प्रॉब्लेम, जर एका प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक मोठा बिझनेस घडू शकता त्यातून. ह्या लोकेशनचा प्रॉब्लेम होता की इथे ऑब्व्हियसली डिमांड होती पण सप्लाय नव्हता, ज्याला मी एका प्रॉब्लेम सारखं पाहिलं आणि ज्याचं सोल्युशन आम्ही असं आणलं की आम्ही आहेत फिश देणारे, तुम्ही घेणार का? ऑब्व्हियसली लोक आहेत. फिश खाताना बऱ्याच असं प्रेफरन्स दिला जातो की ते फ्रेश असलं पाहिजे. मग ती क्वालिटी कशी मेंटेन करता, म्हणजे इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टमध्ये जो टाइम ड्युरेशन जात आहे त्याच्यानंतर त्याचा जो फ्रेशनेस टिकला पाहिजे तो आला पाहिजे किंवा त्याचे जे इसेन्स म्हणतो आपण ते राहिले पाहिजेत, खाताना ते जाणवले पाहिजेत, मग ते कसं मेंटेन करता? फिश म्हणजे फ्रेश पाहिजे. बरेचसे रेस्टॉरंटमध्ये लोकांना फिश आवडत का नाहीत, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मॅक्सिमम रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला फ्रोझन फिशच मिळणार. ते थॉ करणं म्हणजे कितीही मोठे रेस्टॉरंट असू दे, कारण की त्यांचं कसं असं की त्यांच्याकडे किती विकलं जातंय ते प्रोडक्ट. आता आमचं मेन काय की फिश मेन आहे. फिश मेन असल्यामुळे लोक इथे मॅक्सिमम 80% लोक इथे फिशच खायला येणार. त्यामुळे आम्हाला तो एक प्लस पॉईंट मिळाला की आमचे जेवढे फिश आम्ही आणतो तेवढे आमचे विकले जातात. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. नाहीतर तुम्ही फिश आणताय पण ते विकले नाही जात तर ऑब्व्हियसली तुम्ही फेकून नाही देणार. तुम्ही ऍटलीस्ट सेकंड डे तरी ते यूज करणार. हे कुठेही आहे, म्हणजे असं शक्यच नाही की कुणी तुम्ही फेकून देते, कारण कॉस्ट पण एक आहे त्याच्यामध्ये. तो पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर आमच्या इथे असं आहे की आम्हाला लकीली वेंडर्स पण खूप नियर बाय आहेत आणि आमचं 2 वेळेत फिश येतात. प्लस ते प्रत्येक फिश 4 ते 5 वेळा क्वालिटी चेक मध्ये जातो. म्हणजे तिथे पण एक माणूस आहे, म्हणजे जिथे फिश आम्ही जिथनं घेतो तर ते फिश काढायला एक माणूस आहे. त्यानंतर दुसरा फिश कटर जो बोलतो आपण, तिथे पुन्हा एकदा क्वालिटी चेक होती. कारण की तिथनं जर खराब फिश आले तर आम्ही त्यांना रिटर्न करतो, म्हणजे अल्टिमेटली त्यांचा लॉसच आहे. त्यामुळे तिथे नीटच येतात. तिथून इथे आले की इथे पुन्हा चेक केले जातात फिश. त्यानंतर ते क्लीन केले जातात. म्हणजे अशी 4 वेळा आमचं क्वालिटी चेक मधनं जातात. आणि पुन्हा जेव्हा फिश बनवतो तर शेफला सगळ्यात जास्त नॉलेज असतं की हा फिश कसा आहे, क्वालिटी कशी आहे आणि तो कसा बनणार. कारण जर तो फ्रेश असेल तर तो छान बनतो. जर तो लूज असेल किंवा तो नाहीये फ्रेश तर तो तसा बनणारच नाही, तुम्ही त्याला काहीही करा. तर मग त्यामुळे अगदी 4-5 क्वालिटी चेकमुळे आमचं बरं असं फिश म्हणजे व्यवस्थित किंवा फ्रेशच सर्व होतो. लोकेशन वाकड का इनिशियली तर आम्ही चौपाटीपासून सुरुवात केली, तर चौपाटी काय आम्ही खूप लांब जाऊन कुठे चौपाटीत टाकणे हे म्हणजे हा काही पॉइंटच नव्हता. छोटी सुरुवात होती तर तेव्हा आम्ही वाकडचाच विचार केला. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की माझं जे हसबंड आहे तर तो खूप फूडी आहे. म्हणजे आता आमचं रेस्टॉरंट आहे तरी अजूनही आम्ही ट्रायलसाठी किंवा मार्केटमध्ये काय चाललंय ते स्टडी करण्यासाठी एव्हरी मंथ आम्ही एखादी फिशच्या वेल नोन रेस्टॉरंट जे आहेत फिशचे तिथे आम्ही जातो. तर तिथे तो पोटभर खातो फिश. असं नाही की चला आपला आहे तर आपण तिथे फक्त टेस्ट करून परत यायचं, म्हणजे इतकं आहे फूडी. तर मग बऱ्याचदा आम्ही वाकड आता इतके वर्ष राहिलो तर मला वाटतं लग्नाचे 5-6 वर्ष होऊन गेलेले आम्ही कायम फिश खायला इकडे तिकडे जायचो. पण असं कुठेही झालं नाही की आम्हाला खूप फिश आवडले आणि आता नाही तिथेच जायचं. तर मग ते कुठेतरी मला वाटत होतं, जे मी बोललं की 2015 मध्ये माझ्या डोक्यात तो प्लॅन आला, तो असाच आला होता की कुठेच फिश चांगले नाही मिळत, मग आपण काहीतरी असं सुरू करू शकतो का. आणि मग त्यामुळे आम्ही विचार केला की वाकडमध्ये आहे, कस्टमर आहेत वाकडमध्ये. म्हणजे जे आजकाल जे IT क्राऊड किंवा हाय क्लास क्राऊड आहे ते पण फिश त्यांच्या किड्सला जास्त द्यायला प्रेफर करतात. म्हणजे माझंही किड आहे तर मी पण विचार काय करते की माझ्या मुलाला कसं हेल्दी मिळेल. मग असा क्राऊड इथे आहे आणि प्लस इथे कुठेही असं टेस्टी किंवा छान असं सी फूड रेस्टॉरंट नाहीये की बाबा आता कसं वाकडमध्ये थोडं आहे की कुणालाही तुम्ही विचारलं की कुठे फिश चांगले मिळेल तर लोक म्हणतात फिश ऑन डिश मध्ये जा. तसं नव्हतं. ते एक मेजर कारण होतं की वाकड चूज केलं आम्ही. फिश मिळतील तुम्हाला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, पण पर्टिक्युलरली सी फूड पर्टिक्युलरली असं नाहीये की आता म्हणजे वाकडमध्ये असं नाही की तिथे खूपच छान मिळतात आणि तुम्ही तिथेच जा. ते नव्हतं आणि ते आम्ही म्हणजे थोडंसं केलंय वाकडमध्ये, क्रिएट केलंय म्हणू शकता. अजून एक जर सांगायचं झालं की सी फूडच का, तर वी बिंग अ व्हेरी बिग फॅन ऑफ सद्गुरू, ते असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू कन्झ्युम मीट, कन्झ्युम समथिंग विच इज फर्दरेस्ट अवे फ्रॉम ह्युमन नेचर. म्हणजे माणूस
आपण जर आपलं जर जर मराठी माणूस पाहायला गेला और आपली संस्कृती पाहायला गेलं तर आपण गाई और बीफ का नाही खात? का तर त्याचा आणि आपलं आपलं goddess इमोशन मध्ये. खूप जास्त जवळ असतं. बरोबर. आपण डॉग पाळतो कारण आपण डॉग नाही खाऊ शकत कारण तो आपल्या इमोशनच्या खूप जवळ आहे. असे भरपूर सारे प्राणी आहेत. जर तुम्ही म्हणले की आपण हा प्राणी का नाही खात? तर हा प्राणी त्या माणसाच्या इमोशनच्या खूप जवळ आहे. बरोबर. त्यामुळे तो नाही खात. सद्गुरू सेज इफ यू वॉन्ट टू कन्झ्युम एनिथिंग, कन्झ्युम विच इज फर्दरेस्ट अवे फ्रॉम ह्युमन नेचर. मासा हा एक असा जीव आहे जो समुद्राच्या खूप आतमध्ये आहे. त्याचा माशाला माहिती पण नाही की ह्युमन एक्झिस्ट असं आहे. तो इतका दूर आहे. बरोबर. तर असं आहे की तुम्ही जर फिश कन्झ्युम केलं तर दॅट हॅज अ व्हेरी लेस कॉम्प्लेक्स जे आपण त्याला हे म्हणतो नेचर. ह्युमन बॉडी भरपूर कॉम्प्लेक्स आहे. माशाची बॉडी तितकी नाहीये. सद्गुरू सेज की फिश डझंट हॅव इमोशन्स. माशामध्ये इमोशन ही नसतो. जर तुम्ही समुद्राच्या आतला एखादा मासा आणला तर त्याला नाही माहिती की तो आणला गेलाय असं आहे. मासा रडत नाही, माणसं रडतात असं आहे. मग अशा भरपूर सारे प्लस पॉइंट आहेत जे तुम्हाला जे सद्गुरू असं म्हणतात की जर तुम्हाला काही खायचंच आहे मीट मध्ये गो विथ फिश. आता जसं इमोशन्सवर तुम्ही बोलत होतात म्हणून मला आठवलं की बिझनेस करताना ना किंवा व्यवसाय करताना पर्टिक्युलरली इमोशनल डिसिजन्स आणि प्रॅक्टिकल डिसिजन्स खूप वेळा घ्यावे लागतात आणि बऱ्याचदा आपण इमोशनच्या थ्रू जातो आणि मे बी तुम्ही लॉस म्हणणार नाही पण मे बी तुम्ही कुठेतरी रॉंग डिसिजन घेतात. तर ते कसं बॅलन्स केलं पाहिजे? इनिशियली थोडंसं झालं की पटकन आम्ही इमोशनल डिसिजन घ्यायचो. आम्हाला असं मे बी सॉफ्ट कॉर्नर यायचं की हा नाही कुणाचा काही इश्यू आहे तर चला म्हणजे सॅलरीचं म्हणा की हा देऊन टाका किंवा कुणाची ते होल्ड प्रकार असतो रेस्टॉरंटमध्ये की 8 days 10 days ची सॅलरी होल्ड करतात कारण की कुणीतरी अचानक जाऊ नये किंवा तुमचं त्यावेळेस काहीतरी तुम्हाला जे म्हणतात की मॅनपॉवरचं जे प्रॉब्लेम येतात ते येऊ नये. तर इनिशियली आमचं खूप झालं ते पण नंतर आम्ही म्हणजे त्यावर ओव्हरकम केलं की दोन्हीच्या मध्ये काय म्हणतात ते इमोशनली आणि प्रॅक्टिकली त्या दोन्हीच्या मिड पॉइंटला आम्ही आलो. प्रॅक्टिकली विचार करावा लागतो कारण की तुम्ही कुठेतरी हा बिझनेस रन करताय म्हणजे हे असं नाही की हे तुमचं घर आहे चालेल आज कुणी आलं नाही तर चालून जाईल. हे घरी चालू शकतं पण इथे नाही कारण की इथे जो क्राऊड येऊन तुमच्या टेबलवर बसणार आहे त्याला तुम्हाला एनी हाऊ सर्व करावं लागेल कारण की तुम्ही हे ओपन करून बसलात. तर त्यावेळेस आम्हाला ते प्रॉब्लेम आला म्हणून त्याच्या मिड पॉइंटला आम्ही कधी आता डिसिजन घेतो. काही डिसिजन्स ऑब्विसली इमोशनली असं नाहीये की कोणी आलं सर ऍडव्हान्स पाहिजे होता आई आजारी आहे तर वी आर बिंग प्रॅक्टिकल की जर मी नाही देणार तर मी नाही देणार. दॅट टाइम यू हॅव टू बी अ लिटल इमोशनल की चलो बाबा चलो नो वरीज हे घे आणि तू तुझं काम कर. मग याला जे आपण म्हणतो की जसं मी सांगितलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्यामध्ये भरपूर असंख्य गोष्टी येतात. म्हणजे तुम्ही कंटिन्यू चाबूक नाही मारू शकत एखाद्याला जस्ट बिकॉज यू आर सेइंग की यू आर बिंग प्रॅक्टिकल किंवा तुम्ही कंटिन्यू लाडातही नाही घेऊ शकत कारण तुम्हाला त्याच्याकडून काम पण करून घ्यायचंय. लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की अरे फक्त मला कामासाठी वापरतात पण लोकांना असंही नाही वाटलं पाहिजे अरे मी घरचा खर्चाच आज मी नाही जात. नाही हे झालं ह्युमन बद्दल पण असे पण प्रॅक्टिकल आणि इमोशनल डिसिजन्स असतात की जिथे यू हॅव टू बी फर्म लाईक इट्स रिगार्डिंग अ मार्केट, इट्स रिगार्डिंग युअर प्लेटिंग, इट्स रिगार्डिंग युअर डिश किंवा मे बी इट्स रिगार्डिंग तुम्ही काय सर्व करताय त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड असतात. तर त्या छोट्यामध्ये तुम्ही कसं मग डिसिजन्स घेता किंवा मग दोघांमध्ये कसं सेग्रिगेशन असतं की हे मी बघणार आहे हे तुम्ही बघा. जसं मी जसं सांगितलं की बिझनेस क्रिएटिव्हिटी वॉज माय फॅक्टर, रेसिपीज पॅशन तिचा फॅक्टर. मग किचनच्या आतला किचनची ओस ओलांडली की प्रज्ञा इज देअर. त्याच्या बाहेर तुम्ही आले ओंकार इज देअर. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट ब्रँडिंग करायचंय, तुम्हाला प्रोडक्ट मार्केट करायचंय, तुम्हाला लोकांशी डील करायचंय, तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायचंय, तुम्हाला लोकांना स्पॉन्सर करायचंय, यू हॅव टू कम टू मी. असं आहे. तुम्हाला काहीतरी नवं खायचंय, तुम्हाला काहीतरी सजेस्ट करायचं की रेस्टॉरंटमध्ये हे तुम्ही का नाही आणत और तुम्ही हे जर चालू केलं तर और तुम्ही थाळीमध्ये जर ह्या करी ऐवजी ही करी वापरली तर यू हॅव टू गो टू प्रज्ञा. असं आहे. तर आम्ही कामं वाटून घेतली असं म्हणू शकतो की ह्या टाईपचं काम आलं तर ते ऑब्व्हियसली तुझ्या घरात जाणार आणि ह्या आलं तर माझ्या. असं पण आहे की समजा ती नाहीये, ती कुठेतरी 4 दिवस फॉरेनला गेली आणि तर असं नाहीये की मी ते काम करू नाही शकत. तेवढं मला येतं की हा ते तात्पुरतं मी करून घेईल और तिला पण येतं की जर मी नसेल तर अकाउंट बघायचे आज तर ती बघून घेईल असं. ते डिवाइड झालंय. प्रायमरी काम आमचं आम्हाला माहिती आहे पण सेकंडरी काम पण आमचं एक दुसऱ्याचं येतं. आणि किचन मध्ये असं होतं बऱ्याचदा कारण की किचन मध्ये म्हटलं की असं नाही आता तुम्ही सर्व्हिसचं तरी समजू शकता एवढे टेबल आहेत एवढे चेअर आहेत एवढं हे आहे झालं दॅट्स इट. त्यालाच तुम्हाला रोज पॉलिश करायचंय रोज त्यालाच तुम्हाला
छान दिसवायचं, पण आतमध्ये तसं नसतं. आतमध्ये खूप चॅलेंजेस असतात की म्हणजे भरपूर सारे ग्रेव्हीज बनतात, भरपूर सारे प्रिपरेशन्स होतात, तर त्याच्यामध्ये कधी कधी मुलांकडनं गडबड होते. मे बी ते मुद्दाम करत नसतील, पण थोडंसं असतं ते, कारण काय म्हणतात ते मॅन्युअल एरर आहे. तर ते किचन मध्ये होतं किंवा प्लेटिंग करताना मुलांकडनं गडबड होती कधीतरी, तर तिथे थोडीशी मी स्ट्रिक्ट होते बऱ्याचदा. मग तेव्हा ते प्रॅक्टिकल विचार करून मला तसं वागावं लागतं. आणि मुलांना मी सांगून ठेवलंय की कधी मग जर मी रागवले किंवा काय झालं तर तुम्ही त्याला पर्सनली घेऊ नका. आणि इमोशनली मग कुणाकडनं खरंच खूप मोठी चूक झाली किंवा काहीतरी लॉस झालाय आणि मग आता त्याच्यामध्ये काय आपलं म्हणजे लॉस झाला तो मी विचार नाही करत. त्यावेळेस मग ठीक आहे, ही चूक परत नका होऊन देऊ. त्यावेळेस मग इमोशनली त्यांना हँडल करावं लागतं, कारण की ते घाबरलेले असतात जर काय असं झालं तर. आता व्यवसाय करताना ना आपल्याला एखादं प्रॉडक्ट सेल करायचं आहे, ठीक आहे, पण त्याचा प्राइस रेंज पण सेट करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही एखाद्या कस्टमरला ते सेल करताय विच इज अफोर्डेबल हिज पॉकेट ऑर नॉट, हे चेक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग तो प्राइस रेंज सेट कसा करताय तुम्ही, किंवा ते कसं जुळून आणताय की प्रत्येकाच्या एज ग्रुपनुसार, प्रत्येकाच्या पॉकेटनुसार तुम्ही त्याला ते डिलिव्हर करू शकताय? पिक्चर इट लाईक दिस. जर तुम्ही एक कस्टमर आहात आणि तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेला, तर तुम्हाला गोष्टी कशा पाहिजेत, तुम्हाला गोष्टी किती महाग पाहिजेत और किती स्वस्त पाहिजेत, बरोबर आहे. असा भरपूर मोठा अभ्यास असतो हा. जेव्हा आम्ही चौपाटीत होतो, मी जसं म्हणलं, आम्ही 200 रुपयाला एखादी गोष्ट विकायचो, ती आम्ही आता 600ला विकतो और 500ला विकतो. जर तुम्हाला तुमचा कस्टमर माहित असेल ना, तर यू कॅन चार्ज 1000 रुपीज फॉर द सेम प्रोडक्ट. जर तुम्हाला माहिती आहे की हा माणूस मला 1000 रुपये देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नसते, असं आहे. जसं आपणही थोडं थोडं मोठं होत जातो. आपला कपडे, आपण जिथून कपडे घेतो ते दुकानं बदलतात, आपण जे शूज घालतो ते बदलतात. म्हणजे जसं आपण बदलत जातो, आपल्या गोष्टी बदलत जातात. ऑब्व्हियसली तसं जसं बिझनेस बदलत आला आमचा, तसं आमची प्राइस रेंज पण बदलत गेली आणि आमचा कस्टमर, टार्गेटेड कस्टमर पण थोडा थोडा बदलत गेला. म्हणजे आम्ही आमचं प्रोडक्ट न्यूबॉर्न बेबीजला नाही दाखवत, कारण आम्ही फर्स्ट क्राय नाही चालवत. असं आहे, आम्ही आमचं प्रोडक्ट अशा लोकांना दाखवतो जे एज ग्रुप मध्ये, जे 30च्या आसपास आहेत, जे 25 आहेत, जे 35 आहेत, बरोबर. तो आमचा एज ग्रुप आहे. मग त्या लोकांची अर्निंग कॅपॅसिटीचा लोकली अभ्यास, म्हणजे ह्या एरियामध्ये असे किती लोक राहतात ज्यांची अर्निंग सो अँड सो आहे, जो सो अँड सो स्पेंड करू शकेल, ज्याच्या स्पेंडिंग एबिलिटी मधून पण आपल्याला जो शेअर येणार आहे त्यातून आपला पण प्रॉफिट राहील, ह्याचा कुठेतरी एक आपण म्हणतो ना, एक स्वीट स्पॉट असतो की हा बाबा, ही चार्ज केली अमाऊंट तर लोक पण पैसे देतील आणि आपल्यालाही उरतील. असं तर थोडा एक अभ्यास आहे की कसं कोण किती खर्च होऊ शकतंय आपल्या लोकॅलिटीमध्ये आणि आपण आपल्या सर्विंगच्या हिशोबाने किती चार्ज करू शकतो. म्हणजे जेव्हा चौपाटीमध्ये होतं तेव्हा आमच्याकडनं लोकांना किती सर्व्हिस जात होती. म्हणजे तिथे कॉमन टेबल्स होते किंवा थोडंसं ते काय बोलतात, लोकेशन इतकंही असं काही ग्रेट नव्हतं. ते त्यावेळेस आम्ही अगदी कमी चार्ज करतो, की आम्हाला माहितीये की आपण जर लोकांना सर्व्हिस नाही देऊ शकत आहे तर तुम्ही तेवढं चार्ज नाही करू शकत. पण जेव्हा मोठ्या रेस्टॉरंटचा आम्ही प्लॅन केला तेव्हा आम्ही प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो, त्यांची प्राइस रेंज काय, आणि मला असं वाटतं कम्पॅरेटिव्हली खूप हाय प्राइसला फिश विकले जातात. म्हणजे तिथपर्यंत आम्ही अजून पोहोचलो पण नाहीये असं म्हणता येईल. आणि ते आहे की म्हणजे 5 स्टारला आपण बोलतो की फक्त सॉस लावतात आणि ते डायरेक्ट 500 रुपये त्याची प्राइस वाढवतात. तर जर आम्ही लोकांना हा एक्सपिरियन्स देतोय, म्हणजे आता बोट म्हणा किंवा हे जे आमचे अँबियन्स आहे, जर हा एक्सपिरियन्स देतो तर तो एक्सपिरियन्स क्रिएट करायला आम्ही कितीतरी पैसे लावले. तर ते असतं की ते काय बोलतात की लोकांना ते वाईब येण्यासाठी इथे येतात, फोटो टाकतात, म्हणजे त्यांचंही कुठेतरी ते स्टेटस हे करायला, अपग्रेड करायला बघतात. तर मग त्यावेळेस तुम्ही ती प्राइस लोकांकडनं घेऊ शकता, मला असं वाटतंय. जर तुम्ही त्यांना तेवढं सर्व्ह करताय तर तुम्ही घेऊ शकता, कारण की 10 लोक जर तुम्ही इथे स्टीवर्ट मध्ये टाकले त्याच्यात, तर त्यांना आम्हाला पे करावं लागतं. तर ते आमचं डिवायडेशन अल्टिमेटली होतच असतं. असं नाही की आम्ही त्याच फिशचे आम्ही 1000 रुपये कमवतोय आणि डायरेक्टली ते 1000 रुपये आम्हाला येतात, ते तसं नाहीये. ते अगदी डिवाइड होतात आणि खूप कमी अमाऊंट आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे हे आहे, रियालिटी ही आहे. रियालिटी जनरली सगळ्यांनी बघायला पाहिजे. बिझनेस करण्याच्या मागे खूप गोष्टी असतात. म्हणजे लोक काय विचार करतात की अरे हा फिश तर बाहेर 50 रुपयाला मिळतो आणि हे 500 रुपयाला कसं विकतात. पण तसं नाहीये. तो 50 रुपयाचा फिश नाही, त्याची मेकिंग आहे, त्याच्या मागे म्हणजे क्लिनिंग वाले म्हणजे क्लिनिंग सोडा तुम्ही, कटिंग आहे तिथे वेगळे चार्ज केले जातात. त्यानंतर क्लिनिंगला जो माणूस आहे त्याला आम्ही पे करतो, त्यानंतर जो शेफ आहे त्याला पे करतो, त्यानंतर तिथून स्टीवर्ड तुमच्यापर्यंत आणतो त्याला वेगळे पे करतो. म्हणजे ह्याला एक स्टेप वाईज प्रोसेस आहे आणि प्रत्येक स्टेपला आम्ही काहीतरी अमाऊंट खर्च केलेली असते, त्यामुळे त्याची प्राइस ती तेवढी बनते. तुम्ही ना जो बिझनेस रन करताय तो एक प्रॉडक्ट प्लस सर्व्हिसचा आहे आणि तो सेटअप करण्यासाठी खूप स्ट्रगल असतं किंवा
एखाद्याला सर्व्हिस विकायची सोपी जाते किंवा एखाद्याला फक्त प्रॉडक्ट विकायचं सोपं जातं, पण तुम्ही लोक प्रॉडक्टला सर्व्हिस देता. मग ह्याचा जो प्रोसेस आहे ती कशी सेटअप केली, किंवा जसं तुम्ही मध्ये बोललात की चौपाटी, देन क्लाउड किचन आणि देन रेस्टॉरंट, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टोरीज असतील, तर त्या कशा होत्या? जेव्हा ठेला होता तेव्हा सर्व्हिस फॅक्टर नव्हता. वी यूज टू कुक, सेल्फ सर्व्हिस झालं. वी यूज टू कुक, सेल्फ सर्व्हिस. जेव्हा ते क्लाउड झालं तेव्हा सर्व्हिस फॅक्टर थर्ड पार्टीनी पिक केला. एक टाइम आला जेव्हा लोक आम्हाला स्वतःहून अप्रोच करायचे की झोमॅटोवरून थोडं महाग पडतंय, तुम्ही द्याल का? डन्झो नव्हतं, म्हणजे थर्ड पार्टी मिडलमॅन असा वेगळा असा नव्हता, होतं तर स्विगी झोमॅटो. पण मग त्या टाइमला आम्ही म्हणायचो की चलो यार करूयात, आहे वेळ. तर मग शी यूज टू कुक, आय यूज टू डिलिव्हर. मी जायचो घरोघरी, मी पासच द्यायचो, मी जायचो पासच द्यायचो. हे भरपूर म्हणजे 1-1.5 वर्ष तरी मी केलं. त्याच्यानंतर जेव्हा रेस्टॉरंट आलं तेव्हा आम्हाला तो चॅप्टर ओपन झाला, सर्व्हिस पार्ट. कारण तोपर्यंत खूप असा आम्ही त्याला हँडल नव्हता केला, तेव्हा तो पार्ट ओपन झाला. मग त्यानंतर आम्ही शिकायला चालू केलं की सर्व्हिस नक्की काय असतं, की कस्टमरशी थोडंसं गोड बोलणं किती गरजेचं आहे, बरोबर ना? कस्टमरला जर एक चमचा हवा आहे तर तो चमचा किती मिनिटात किती सेकंदात गेला पाहिजे. कस्टमर जेवतोय, त्यांनी एक चपाती मागितली तर ती चपातीची केओटी, किचन केओटीच्या हिशोबाने चालतं, ती लास्टला नाही लागली पाहिजे, ती लगेचच गेली पाहिजे त्याला, बरोबर ना? नाही तर तुम्ही म्हणाल की अरे पहिली सुरमईची ऑर्डर आहे मग चपातीची ऑर्डर आहे, असं नाहीये. तो माणूस एक खातोय, त्याला ती लगेच हवी. मग हळूहळू सर्व्हिस पार्ट आम्ही शिकत गेलो. आणि आजच्या तारखेला आमच्याकडे असे लोक आहेत जे ह्याची काळजी घेतात. म्हणजे मॅनेजर जे आहेत ते सर्व्हिस आणि डेली ब्रीफिंग असते की रोज काल काही चुकलं होतं आणि आज काही चुकू नये. हलकं हलकं त्याच्यावर ब्रीफ येत राहतो, काम करत राहतो. म्हणजे असं म्हणू शकता की प्रोडक्ट स्टडी जो आहे तो आमचा पूर्ण 4 वर्ष चालला. म्हणजे असं नाहीये, मॅक्सिमम रेस्टॉरंट मध्ये कसं असतं की एक शेफ असतो, म्हणजे फिश शेफ. ते काय करतात की फिश शेफला हायर करतात, तुझे काय रेसिपी आम्हाला सांग, त्याचं मेनू बनतं आणि ते सर्व होतं. बट इथे तसं नाही. इथे पहिला जो आमचा मेनू होता चौपाटीचा, तो फक्त एक 4-5 रेसिपीज होत्या. वन टाइप ऑफ फिश फ्राय, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फिश. बट त्यानंतर जो 4 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये मी तो स्टडी करत गेले की अजून म्हणजे लोकांची डिमांड यायला लागली, तवा रेसिपी पाहिजे किंवा ग्रिल पाहिजे, जिम साठी काहीतरी हवंय. तर मग तिथे आम्ही मग एक ऍडिशन्स करत गेलो त्याच्यामध्ये. मग पूर्ण 4 वर्ष तुम्ही म्हणू शकता की जेवढे आता मेनू आमचा जेवढा मोठा आहे तो पूर्ण 4 वर्ष आम्ही शिकत गेलो. जी रेसिपी कन्व्हिन्सिंग वाटली की हा चला म्हणजे हा टेस्ट करायला असत, किंवा माझे हजबंड फूडी, त्यामुळे मग ते इझी जायचं की बाबा तो खूप ठिकाणी खाऊन येतो तर नाही हे बेस्ट आहे. म्हणजे आताही तो कुठेही 5 स्टार रेस्टॉरंटला गेला तरी मला फोटो पाठवतो की बघ हे काय दिलंय यांनी मला आणि आपलं किती भारी आहे, मला तिकडेच येऊन खायला आवडेल. म्हणजे हा जो स्टडी आमचा स्टेप वाईज झाल्यामुळे तो इतकं व्यवस्थित आहे की आता तुम्ही कधीही आमच्या इथे फिश खाल्लं तर तुम्हाला तसाच मिळणार. कारण की त्याचा जो स्टँडर्ड रेसिपी काय म्हणतात मसाला जो आहे तो आम्ही हळूहळू बनवलाय, त्यामुळे तो आता एकदम परफेक्ट झालेला आहे. कुठलाही बिझनेस रन करायचा आहे, कुठलाही रेस्टॉरंट इंडस्ट्री असू द्या, ह्याच्या व्यतिरिक्त काय असू द्या, जर तुम्ही सेट ऑफ पीपल हायर केले आणि त्यांना सेट ऑफ ऑपरेशन्स दिले, ज्याला आपण स्टँडर्डाइज ऑपरेशन म्हणतो, SOPs म्हणतो. जर माणसाला माहित असेल की त्याला काय करायचंय, कसं करायचंय, किती करायचंय, बरोबर, तर तो ते करणार. असं आहे. जर त्याला माहितीच नसेल की त्याला काय किती कसं करायचंय तर त्याच्याकडून ते करून घेणं फार मुश्किल होऊन जातं. ऍज अ ओनर आपण आपल्याकडे हे सेट ऑफ ऑपरेशन्स रेडी पाहिजेत की मी तुला हायर केले आणि तुला हे काम करायचंय, हे तुझे डेडलाईन्स आहेत किंवा जे काही आहे. ते जे स्ट्रिंग्स आपण ज्याला म्हणतो की हा माणूस मी असा ऑपरेट करतो, हा असा ऑपरेट करतो, हा असा ऑपरेट करतो, बरोबर आहे. जर ते तुम्ही बिझनेसच्या बाहेर राहून करू इच्छिता तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे की स्टँडर्ड प्रोसिजर्स पाहिजेत. इफ यू आर विलिंग की रोज मीच जाणार दुकानात आणि मीच त्याच्याकडून करून घेणार तर रोज तुम्हाला त्याच्याकडून करून घ्यायला लागणार असं. तर इट्स म्हणजे ते एक मेजर फॅक्टर आहे की तुमच्याकडे एक स्टँडर्ड प्रोसिजर्स पाहिजेत, जे सर्व्हिसचे असले तरी म्हणजे सर्व्हिसचेही हवेत, किचनच्या आतले हवेत, रेसिपीजचे हवेत की ह्या गोष्टीमध्ये इतकंच मीठ जाणार, इतकाच मसाला जाणार, बरोबर, हा मासा इतक्याच टेम्परेचरला हवा. जर ते तुम्ही आधीच रेडी करून ठेवलं असेल तर इट्स इझी टू रन अ बिझनेस. असं टाइमला स्पेसिफिकली विचारायचं दॅट कुकिंग मध्ये खूप आहेत म्हणून, की असं कधी झालं कुकिंग करताना मल्टीटास्किंग करावं लागलंय आणि मग आणि आता जमलं मी नाही करणार, असं काही इन्सिडेंट किंवा असं काही? असं कधी नाही म्हणता येणार, हे असंच झालंय 3-4 वर्ष. कारण की स्वतःच्याच रेसिपी, मी जसं सांगितलं की आमच्याकडे शेफच्या रेसिपी नाही, स्वतः रेसिपी डेव्हलप केल्या ज्या फिशच्या आहेत स्पेसिफिकली. तर इनिशियली तर मला वाटतं ऑलमोस्ट 3 वर्ष मी स्वतः सगळं कुक केलं.
तर प्रत्येक रेसिपी बनवणं किंवा मग जेवढे पण कस्टमर्स आहेत त्यांना सगळं सर्व करणं हे सगळं आम्हालाच करावं लागत होतं. मी बनवणार आणि हा म्हणजे पुढे पॅकेजिंग म्हणू शकता किंवा सर्व म्हणू शकता, हे असं आमचं प्रोसेस होती. तर तेव्हा असं होतं की थाळीची ऑर्डर आली, तर थाळीची ऑर्डर आली तर एकच व्यक्ती आहे. तर तिथे असं व्हायचं की थाळीची ऑर्डर आली, एक साईडला मासा करायचा, एक साईडला चपाती करायची, एक साईडला करी करायची, एक साईडला राईस करायचं, असं खूप दिवस चाललं. आणि या प्रोसेसमध्ये वाढ झाली ती मध्ये कोविडमध्ये. कोविडमध्ये असं झालं की कोणी यायलाही तयार नाहीये, इव्हन मेड सुद्धा यायला तयार नाही. तेव्हा तुम्हाला भांडीही घासायची, जेव्हा रात्री 12ला तुम्ही किचन क्लोज करताय तेव्हा तुम्हाला खूप सारे भांडे घासून तुम्हाला घरी जायचंय. म्हणजे हे खूप फ्रस्ट्रेटिंग होतं आणि तेव्हा म्हणजे खूप चॅलेंजेस आले. आणि असं होतं की तेव्हा भरपूर साऱ्या क्लाउड किचनमुळे थोड्या बल्क ऑर्डर्स यायच्या, की बाबा चला आज आमच्याकडे पार्टी आहे तर 10 पीपल आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला हे एवढं एवढं द्या. तर असंही झालं की अगदी एक दोन कस्टमर्स असे होते की पोळ्याही त्यांना आमच्या आवडायच्या, तर ते अगदी 40-40, 50-50 पोळ्यांची एव्हरीडे ऑर्डर द्यायला लागले. पण त्यांना आपण नाही नाही म्हणू शकत आणि करायला मी एकटी. तर त्यावेळेस माझ्या आईने खूप आम्हाला हेल्प केली. म्हणजे तिला असं वाटायचं की माझ्या मुलीला सगळं करावं लागतं, म्हणजे कितीही काय असू दे आईला एक ते सॉफ्ट कॉर्नर असतो. तर ती म्हणायची की तू फिश वगैरे सगळं करी वगैरे तू बनव, मी इकडनं पोळ्या करून येईन. तिच्या तर माझ्यापेक्षा खूप मस्त पोळ्या असतात. तर मग ती मला पोळ्या बनवून द्यायची. म्हणजे असं भरपूर असे प्रॉब्लेम्स आले तिथे. फॅमिलीने हेल्प केली किंवा जेव्हा फिश ऑन डिश स्टार्ट केलं तेव्हा माझा मुलगा आहे तो 2 वर्षाचा होता. म्हणजे तो एक चॅलेंजिंग फेज असा होता की फिश ऑन डिश प्लस जॉब, मला वाटतं ऑलमोस्ट 6 मंथ्स असं दोन्ही केलं मी. सकाळी जॉबला जायचं, 7ला मी यायची, 7 नंतर मी रेस्टॉरंट, मग 12ला मी घरी जायची. त्यानंतर माझं 2 वर्षाच्या बाळाकडे मला वेळ मिळायचा म्हणजे. मग त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला हेल्प केली की त्यांनी त्याला सांभाळलं वगैरे. म्हणजे त्या होत्या म्हणून कुठेतरी मला अगदी 16 तास बाहेर राहणं शक्य झालं. मला असं वाटत नाही की 2 वर्षाचं बाळ असताना 16 तास कोणत्याही बाहेर राहू शकते. पण ते 6 महिने थोडे खूपच अवघड गेले. ॲक्च्युली कुठलाही व्यवसाय करताना ना फ्रेंड्स आणि फॅमिलीचा सपोर्ट खूप लागतो. म्हणजे तुम्ही कधी डाऊन झालात किंवा तुम्हाला कधी कुठला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले तर फॅमिली आणि फ्रेंड्स लागतात किंवा मॉरल सपोर्टसाठी. तर तसं तुम्हाला कसा होता फॅमिलीचा सपोर्ट आणि फ्रेंड्सचा सपोर्ट? इनिशियल डेज मी सांगत होतो की आपल्याकडे जे जे रिसोर्सेस आहेत त्याला वापरणं हे प्रायमरी काम. म्हणजे जर कोणालाही काही चालू करायचंय आणि तुम्ही खूप छोटे आहात आणि तुम्ही म्हणाल की यार माझ्याकडे खूप असं नाहीये काही, तरी तुमच्याकडे काही ना काही असणार. आपल्याकडे असलेले रिसोर्सेस जर आपण वापरले तर आपण एक चांगला बिझनेसची सुरुवात करू शकतो. बरोबर आहे. त्याला ग्रो करणं ऑब्व्हियसली आपल्याला शिकत राहायला लागतं आणि जसे रिसोर्सेस वापरून अजून रिसोर्सेस तुम्ही बनवता. तर इनिशियली फॅमिली अँड फ्रेंड्स वर द रिसोर्सेस. माझ्यासाठी ताई एक रिसोर्स होता बिझनेस चालू करायला. माझ्यासाठी माझे फ्रेंड्स आहेत, एक ग्राफिक डिझायनिंग मध्ये आहे, तर त्याने लोगो बनवला, एक रिसोर्सचा यूज झाला. बरोबर आहे. अजून कोणी फ्रेंड्स आहे ज्याला हलकं हलकं कस्टमर बिहेवियर माहित होता की ए तू असं कर तर असं होईल, ए तू प्राइसला स्लॅश लाव आणि मग प्राइस लिही तर मग असं होईल. मग हे छोटे छोटे एक्सपर्टीज जे इनिशियल लेवलला होते, जे रिसोर्सेस त्यातून आले, त्याची आम्हाला मदत झाली. मग ते फॅमिली होते, ते फ्रेंड्स होते. हळूहळू हळूहळू एकाकडून एक एक गोष्ट येत गेली आणि आम्ही हळूहळू त्याला तो बिझनेसला आपण म्हणतो ना जे काही श्रमदान होऊ शकतं तसं सगळ्यांनी केलं. आज नाही, आम्ही जेव्हा स्टार्ट केला तर आम्हाला एवढं माहित होतं की हा बिझनेस सुरू करायचा आहे. याला बोललं की तू प्लॅन कर बिझनेस कसा करायचा, त्यामध्ये काय विकायचं हा प्लॅन मी करते. म्हणजे 2 तर झाले आमचे. याने पूर्ण सेटअप वगैरे सगळं बघितलं, मी रेसिपीज बघितल्या. म्हणजे इथनं जी मेन असते, कारण की कोणताही बिझनेस सुरू करायचा तर आपल्याला काय की चला मग आम्हाला हे सांगा की कसं म्हणजे शॉप कसं बनवायचं, इथपासून लोकांची सुरुवात असते. किंवा आता शेफ आणायचा, आता तो शेफ पळून गेला तर आम्ही काय करणार. म्हणजे हे चॅलेंज आम्हाला कमी आले कारण की मी स्वतः बनवत होते. त्यामुळे कोणत्याही म्हणजे अगदी कधी रात्री 12लाही जरी ऑर्डर आली तरी आम्ही ती दिली, कारण की ते मी स्वतः करायचे. त्यामुळे मला माहिती होतं की हे मला द्यायचंच आहे. तर ते आम्हाला खूप इझी गेलं. प्लस हा ग्राफिक्स डिझायनिंग वगैरे जे आहे आमचं पेज, तर ते तो शिकत गेला. त्यालाही तेव्हा ते नॉलेज नव्हतं. म्हणजे तो शिकला म्हणजे काय झालं की आमचा जो कॉस्ट कटिंग म्हणू शकता किंवा जे फिशॉन्डी जे प्रेझेंट होतं लोकांसमोर ते आम्ही स्वतः करत होतो. त्यामुळे ते अजून छान रीतीने होत होतं. म्हणजे ते 2 पॉइंट आमचे ऍड झाले. प्लस जेव्हा जेव्हा आता कोविडमध्ये चॅलेंजेस आले की क्लाउड किचन असल्यामुळे बल्क ऑर्डर्स यायच्या, तर त्यावेळेस फॅमिलीने खूप सपोर्ट केला. मी जसं सांगितलं की आईने खूप वेळा सपोर्ट केला प्रत्येक वेळी. म्हणजे जसं की आम्ही फेस्टिवल्स रन केले. सगळ्यात पहिला आम्हाला तिथेच कॉन्फिडन्स मिळाला. म्हणजे मला वाटतं की 2018 मध्ये डिसेंबरमध्ये आम्ही स्टार्ट केलं आणि आम्ही 19च्या फर्स्ट मंथलाच आम्ही फेस्टिवल रन केले आहेत.
फेस्टिवल मध्ये आम्हाला एवढा रिस्पॉन्स मिळाला लोकांचा की त्यावेळेस आम्हाला कळलं की आम्ही बिझनेस करू शकतो आणि लोकांना आवडतंय आणि होणार. तो जो कॉन्फिडन्स, एक महिन्यात जो कॉन्फिडन्स मिळाला ना, तो आम्हाला म्हणजे इथे घेऊन आलाय आता. कदाचित चाललं नसतं किंवा अगदी चाललंय कसं तरी तर आम्ही पुढे नसतो येऊ शकलो. पण तो जो लोकांनी जो आम्हाला मोटिवेशन म्हणू शकतात ते जे दिलं ना, त्यामुळे आम्ही खूप म्हणजे पुढचा विचार केला, मोठे मोठे स्वप्न बघितले आणि मग आता इथपर्यंत आहे. सगळ्यांचा सपोर्ट म्हणजे फ्रेंड्स म्हणा, प्रत्येक सिच्युएशनला ते आमच्या सोबत होते. त्यामुळे आम्हाला खूप स्पेंड करायची गरज नाही पडली, ज्याच्यामुळे की आमचा बिझनेस सर्व्हाइव्ह झाला. कारण की जसं म्हणतात कोविड मध्ये तर मोठे मोठे बिझनेस पण बंद झाले, पण आम्ही आमचं नाव पडू नाही दिलं. चालू का ठेवलं की लोकांना फिश ऑन डिश चालू आहे हे त्यांच्या डोक्यात कुठेतरी आम्हाला कंटिन्युटी मध्ये ठेवायचं होतं. मग त्यावेळेस पण आम्ही क्रॅब फेस्टिवल केला. कारण आई माझी खूप सुंदर क्रॅब बनवते, म्हणजे अगदी तिच्या हातचे क्रॅब म्हणजे मला नाही वाटत कुठे तसे मिळतील. तर तो पॉइंट आम्ही घेतला की चला आईचं हे स्पेशालिटी आहे. मग आम्ही क्रॅब फेस्टिवल केला. त्याची एक रील आमची व्हायरल गेली कधी कोविड मध्ये, आणि आम्हाला एवढ्या प्रचंड ऑर्डर आल्या क्रॅबच्या की त्यावेळेस आम्हाला हे कळलं की म्हणजे क्रॅब ही एक स्पेसिफिक गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्ही किती सेल करू शकता. म्हणजे कदाचित ते खाणारा क्राऊड कमी आहे, पण तरीही ह्यूज रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. म्हणजे तुमच्याकडे असतात गोष्टी, फक्त तुम्ही त्या वेळेवर परफेक्ट टाइमला तुम्ही लोकांना त्या पोहोचवल्या पाहिजे. आता आईचा मुद्दा आला म्हणून विचारायचंय की असं असतं बऱ्याचदा म्हटलं जातं की आईकडून खूप मॅनेजमेंट स्किल शिकलं जातं, तसं तुमचं अशी काही कनेक्शन्स आहेत का किंवा फॅमिलीकडून? आई म्हणण्यापेक्षा मी बाबांचं नाव घ्यायला म्हणजे मला आवडेल, कारण की माझे बाबा होते ते होते कुस्ती करायचे ते किंवा पैलवान होते, त्यामुळे त्यांना बाहेर राहून स्वतः कुक करायची सवय होती. तर आईलाही त्यांनीच बऱ्याचशा रेसिपी शिकवल्या होत्या आणि जेव्हा म्हणजे मी मोठी झाले किंवा असं मला आवड होती त्यामुळे मी आईलाही खूप मदत करायचे. तर तिथे मला त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी शिकवलेल्या की लिंबू कसं घ्यायचं किंवा हे सगळं मी म्हणू शकते की आम्हाला त्यांच्याकडून मिळालंय. म्हणजे जसं त्यांनी आईला शिकवलं तसं आईने मला शिकवण्यापेक्षा त्यांनी मलाही शिकवलं जेव्हा मी मोठी झाले किंवा मला असं कुकिंग मध्ये थोडीफार आवड निर्माण झाली त्यावेळेस. म्हणजे ते जे असतात ना त्या वयात तुम्हाला जे मिळालेल्या गोष्टी ते तुम्ही विसरत नाही. त्यामुळे कुठेतरी मला आत्ताही मी करते ना तर मला परफेक्टच आवडतं. म्हणजे कसं तरी आज बनवलंय आणि उद्या बनवलं ते वेगळं बनवलंय, मला तसं नाही आवडत. ते जसं आहे ना ते तसंच बनायला हवं. त्याला जे जे इन्ग्रेडियंट पाहिजेत ते तसेच हवेत. म्हणजे याच्यावर मी थोडंसं लक्ष जास्त देते आणि तो फायदा मला इथे नक्कीच झाला. जसं मल्टीटास्किंग म्हणू शकता. म्हणजे आईला ती सवय असते सगळं मॅनेज करायची. आता मी पण एका मुलाची आई आहे, तर मला माहितीये की त्या सकाळच्या टायमिंग मध्ये तुम्हाला किती गोष्टी करायच्या असतात. ते मला इथे खूप यूज झालं, कारण की बरंच असं होतं की ऑर्डर आलीये आणि 15 मिनिट्स मध्ये तुम्हाला ती सर्व करायची, पण तुम्ही जेव्हा मी एकटी होते तेव्हाही मी त्या गोष्टी करू शकले, कारण की कुठेतरी ते आपण आई वडिलांकडून आपल्या शिकलेलो असतो. त्याचा नक्कीच बिझनेस मध्ये फायदा झाला. जसं आमच्या वडिलांनी आम्हाला घडवलं हळूहळू हळूहळू हळू, हे प्रत्येक कामात उमटत राहतं थोडंसं थोडंसं थोडंसं, कारण आपली शिकवण तशी, आपली घडवण तशी आहे. जर तुम्ही हलकसं पण कळून घेऊ शकता की ह्या माणसाची घडवण कशी आहे आणि ती योग्य असेल तर तो माणूस तुमच्यासाठी बरोबर काम. बऱ्याच असं म्हटलं जातं कस्टमर इज अ किंग, म्हणजे कुठल्याही व्यवसायासाठी. नाही, नक्कीच आहेत, त्यात काहीच दुमत नाही. पण एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करताना रॉ मटेरियल सप्लायर हा तेवढाच किंमत देणारा असतो किंवा तेवढाच इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. तर ते रिलेशन कसे मेंटेन होतात किंवा ते कसं ग्रो केलं पाहिजे बेसिकली? कारण तिकडेच तुम्हाला रॉ मटेरियल व्यवस्थित नाही आलं तर तुम्ही पुढे कितीही चांगलं डिलिव्हर करायचे स्वप्न बघत असाल ते होणार नाही आहे. मग तो दुवा जो आहे तो कसा वेंडर्स करेक्ट. ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की पुढचा माणूस एक काम करतोय तर तो का करतोय. बरोबर आहे. जर एखादा माणूस बिझनेस मध्ये आहे, सर्व्हिस मध्ये आहे किंवा एखाद्या अशा गोष्टीमध्ये आहे ज्याचा एंड रिझल्ट त्याला पैसे मिळणार आहे, तर मी असं म्हणेल की तुम्ही काही करा, तुम्ही अडचणीत असू द्या और तुमचे पैसे अडकलेले असू द्या और जे काही असेल, कधीही असं नका होऊ देऊ की तुम्ही या वेंडरचं पेमेंट पेंडिंग ठेवलं. ऑब्व्हियसली देर इज अ क्रेडिट पिरियड, प्रत्येकाचा 7 दिवसाचा असू द्या, महिनाभराचा असू द्या, पण ज्या टाइमला तुम्ही कमिट करताय की ह्या टाइमला तुमचं हे पेमेंट होणार, त्या टाइमला ते झालं पाहिजे, ह्याची भयंकर जास्त काळजी आम्ही घेतो. म्हणजे पुढचा माणूस जर पैशासाठी काम करतोय तर इट्स व्हेरी बेसिक की तुम्ही त्याचे पैसे त्याला त्या टाइमात परत द्यावे. आणि 4 वर्ष झाले, अगदी म्हणजे 20 रुपयाचा जरी वेंडर असेल और 4 लाखाचा जरी असेल तरी आम्ही वी मेक शुअर की हे झालं पाहिजे आणि त्याने ते रिलेशन कुठेतरी टिकून राहतं असं.
पण पुढचा माणूसही चुकत नाही गोष्टी द्यायला पुरवायला आपल्या टाइमच्या हिशोबाने, जर आपण त्याची काळजी घेतली त्याच्या गरजेनुसार. आता तुम्ही दोघं ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून काम करताय, करेक्ट? मी असं म्हणणार नाही की वाद होत नाहीत, क्लॅशेस होत नाहीत, कारण दोन माणसं आली की विचार मतभेद होतात, नक्कीच आहे. पण तुम्ही त्यातून सॉर्ट आउट कसं करता? म्हणजे त्यातून बाहेर येऊन एक फर्म डिसिजन हे करायचं आपल्याला, हा पॉईंट कसा येतो? फर्स्ट पॉइंट तर असा आहे की वी ऑलवेज रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन. जेव्हा तो काहीतरी बोलतो की ताई आज हे मार्केटिंग करायचं आणि याची एवढी एवढी व्हॅल्यू आहे, तर तेव्हा मी असा विचार नाही करत की नाही नाही एवढं का स्पेंड करायचं. त्याच्या मागचे काय त्याचं विचार आहेत किंवा का तो ते प्लॅन करतोय हे मी समजून घेते. किंवा किचन मध्ये असू की नाही नाही आज हे नाहीये किंवा हा खूप मोठा एक्सपेन्स आहे आपल्याला करायचा आहे. तर मी त्याला माझी बाजू पटवून देते की हे करावंच लागेल, कारण ह्याच्यामुळे आपले जे सर्विंग आहे त्याच्यावर काहीतरी परिणाम होतोय किंवा काय. तर ते जे एकमेकांचे जे पॉइंट्स आहेत ते आम्ही आधी व्यवस्थित समजून घेतो आणि मग म्हणजे खूप तर असं होतच नाही आमचं की आम्ही नाही नाही अशा पॉइंटवर येत नाही. एक दुसऱ्याचे डिसिजनला रिस्पेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे मेजॉरिटी पार्टनरशिप बिझनेस ह्यामुळे नाही चालत की ते एक दुसऱ्याच्या मतांना वाव देत नाही, असं म्हणू शकतो आपण. एक गोष्ट असते ज्याला आपण म्हणतो की यू शुड बी अ गुड लिसनर. माझ्याकडे बोलायला भरपूर आहे, पण तुझ्याकडे पण बोलायला काहीतरी असेल. जर तुम्ही पुढच्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकून घेतला और त्याचं मत ऐकून घेतलं, तर भरपूरदा असं होतं की अरे हा दिस मेक सेन्स, चला करूयात, आणि तुम्ही ते करता आणि इट वर्क्स. असं कधी होतं का, म्हणजे तुम्ही बिझनेस रन करताय पण एव्हरी टाइम तुम्ही राईट आहेत असं नाही आहे. सम सिट ऑन अ टेबल ऑर समवेअर, नोट डाऊन द पॉईंट्स आणि मग ठरवता नाही हे चुकलं होतं आपलं, हे बरोबर होतं, हे अजून इम्प्लिमेंट केलं पाहिजे. अशा कधी कधी गोष्टी घडतात किंवा मग त्याला तुम्ही कसं सामोरं जाता? भरपूरदा होतं असं की असं पण होतं की आम्ही इम्प्लिमेंट केलं आणि नंतर ते चुकलं आणि ना लाईक अरे यार हे चुकलं. नेक्स्ट टाइम आता तुम्ही ती मिस्टेक तरी परत नाही करत, बरोबर आहे ना? असं म्हणतात की यू शुड बी डुईंग मिस्टेक बट यू शुड नॉट रिपीट द सेम मिस्टेक अगेन अँड अगेन. म्हणजे मग तुम्ही चुकताय, तुम्ही चुकलात, ठीक आहे, तुम्ही कन्सिस्टंटली चुकू नाही शकत आणि तसं झालं तर यू कॅनॉट मेक अ गुड बिझनेस. असं आहे. असं होतं, आम्ही काहीतरी केलं ट्रायल अँड एरर आणि हे इतकं नाही चाललं जितकं आम्हाला वाटलं. नेक्स्ट टाइम तुम्ही थोडं तो पोर्शन कमी करून यू ट्राय समथिंग न्यू. मग त्याच्यासाठी किती डिस्कशन्स घेता, म्हणजे ते महत्वाचं आहे आय गेस. एक छोटंसं उदाहरण सांगते मी की जेव्हा हा सेटअप लावत होतो तेव्हा हे सोफा वगैरे आम्ही ठरवत होतो की कसे करायचे आणि त्या पॉइंटला असं झालं की कोणता कलर घ्यायचा. ह्याच्यावरनं आमचं इतकं हे झालं की म्हणजे तोही कन्फ्युज होता, मीही कन्फ्युज होता. आम्ही अगदी त्या वेंडरकडे मला वाटते तासभर बसलो तरी पण आमचा तो कलर फिक्स होईना. मग यावेळी आमचे जे फ्रेंड्स आहेत आम्ही थर्ड डिसिजन घेतो, म्हणजे माझे हस्बंड म्हणा किंवा माझे सिस्टर म्हणा, तर आम्ही त्यांचं पण ओपिनियन्स घेतो की हे कसं वाटतं, आमच्या दोघांना हे वाटतं तर तुमचं काय मत आहे. मग जिथे मेजॉरिटी येते तिथे आम्ही मग तिथे जातो आम्ही. बऱ्याचदा बिझनेस करताना आर्थिक अडचणींकडे खूप मेजॉरिटी लोक बघतात किंवा खूप मोठा हडल म्हणून बघितलं जातं की अरे हे खूप स्टक करते, मला एखादी गोष्ट आर्थिक अडचण येते आणि मी त्याकडे खूप मोठा असा इश्यू किंवा बाऊ म्हणून बघतो. तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्याकडे कसं बघता? असं जी खूप मोठी म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे, तर तो अगेन तुम्ही कसं पाहताय त्याच्याकडे. जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरले तर तेवढ्यातच राहणार गोष्टी. आम्ही नेहमी ना आमच्या औकातच्या बाहेर विचार केलाय. म्हणजे चौपाटीवरून एक शटरचं दुकान असणे ही पण औकातच्या बाहेर झालं त्या मोमेंट पुरतं, त्या टाइम पुरतं. आज जर तुम्ही आम्हाला विचारले की एवढं दुकान आहे, 100 लोक बसतात समजा, तर हे छान आहे, पैसे मिळतात, तुम्ही म्हणाल नाही हे छोटं आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय हे खूप गरजेचं आहे. मग जेव्हा ते छोटं होतं तेव्हा आम्हाला छोटे पैसे मिळायचे आणि मी बोलले की हा चल छोटे पैसे मिळाले पण मोठे पैसे मिळतील एक दिवशी. असं आहे की जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन 1000 रुपयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजचा वेगळा असतो आणि तुमचं एक विजन असते की यार 2 वर्षांनी मला हे 1000 खूप छोटे वाटले पाहिजेत, ऑर माइट बी 1,00,000 रुपये. अजून तुम्हाला 1,00,000 दिले मोठे वाटतात, पण तुमच्या डोक्यात पाहिजे की यार मला आहे ना ह्याच्याकडे माझा दृष्टिकोन बघायचा खूप जास्त बदलला पाहिजे आणि तुम्ही ते धरत चालता. थोडं होत राहतं तुमच्याकडे. मग आता तुम्ही फंडिंगसाठी काही प्रयत्न करताय की हे प्रॉफिट अँड लॉस मधून, म्हणजे सम प्रॉफिट आला त्यातला अगेन रिइन्व्हेस्ट अँड अगेन ग्रोईंग? ह्याच्या मागे एक भरपूर मेहनतवाली आमची स्टोरी आहे की चौपाटी झाली, क्लाउड किचन झाला, याच्यामध्ये आम्ही एक सेकंड आउटलेट पण चालू केलं होतं. इफ यू डोंट नो, चौपाटीमध्ये जसं आमचं दुकान चालायला लागलं, एक 6 महिने झाले, वी वर लाईक की आपण एक कुठेतरी असं फ्रेंड सर्कल मधून आली की एक लोकेशनला एक चांगलं दुकान मिळतंय, आर यू इंटरेस्टेड? मी म्हणलं करायचं का? आणि आम्ही 4-6 महिन्यात थोडे पैसे जमवले होते. मी म्हणलं
चला बघून तर येऊ. पाहिलं, आवडलं, आम्ही चालू केलं फिश ऑन डिश ब्रांच 2. छोटसच विजन असं होतं की आता दुसरं आउटलेट झालं, पण इट वॉज स्मॉल. कारण आम्ही जिथून चालू केलं होतं त्यापेक्षा ते थोडं मोठं होतं, पण ते इतकं मोठं नव्हतं. असं मी चालू केलं. तिकडचा कस्टमर बेस थोडा वेगळा होता. पीपल यूज टू डिमांड सुरमई थाळी इन 130-140 रुपीज, बरोबर आहे. तर ते दुकान अनफॉर्च्युनेटली आम्हाला थोड्या दिवसांनी बंद करावं लागलं. चलो बॅक टू पवेलियन. आम्ही परत इकडे आलो. झालं, कोविड आला. कोविडमध्ये आम्ही क्लाउड केलं किचन. क्लाउड किचनला आपण भरपूर कॉल यायचे, भरपूर प्रतिसाद होता की यार आम्हाला फिश मिळेल, फिश मिळेल. मी पळायचो, डिलिव्हरीज चालू आहे. एक मोमेंट आला, आम्ही म्हणलं यार आपल्याकडे इतके पैसे तर नाही जमले ज्याच्याने आपण एक रेस्टॉरंट टाकू शकतो, पण व्हॉट इफ आपण जर फंड केलं स्वतःला. कारण लोकांना माहिती आहे फिश ऑन डिश, लोकांना माहिती आहे की वी हॅव पोटेन्शियल. तर मग आम्ही इन्व्हेस्टर शोधायला लागलो. ठीक आहे, मी एक बिझनेस डेक बनवला. आम्ही एक इन्व्हेस्टरकडे गेलो. ठीक आहे, आम्ही दाखवलं की असं 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 आहे. चलो त्या टाइमला ही गोष्ट खूप गरजेची आहे. तुमचे विचार मोठे का हवेत? कारण जर तुम्हाला माहिती की तुमची मेहनत करण्याची एबिलिटी खूप जास्त आहे, तर तुमचा बिझनेस कधी एक्सपोनेन्शियली ग्रो करेल तुम्हाला नाही सांगता येत. त्यामुळे कधी पण बिझनेसचा शेअर विकताना यू हॅव टू बी व्हेरी 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 प्रिसाइज की मी एवढेच देणार एवढ्या पैशांसाठी. आणि त्या पॉइंटला जरी आम्ही खूप मोठे नव्हतो तरी Confidence आम्ही होता. एक शेअर डिमांड केला की मला एवढे पैसे पाहिजेत एवढ्या शेअरसाठी, जे की लोकांनी विश्वास नाही ठेवला की अरे दिस इज हे खूप जास्त होतं, इतके इतके पैसे खूप जास्त होतात असं आहे. आणि ती डील नाही झाली. डन. वी वेंट टू अ नेक्स्ट इन्व्हेस्टर ओव्हरसीज. ठीक आहे, युएसचा एक इन्व्हेस्टर होता. आम्ही त्याच्याशी कॉल घेतला एक आणि सेम वी प्रेझेंटेड द बिझनेस की दिस इज व्हॉट फिश ऑन डिश इज, दिस इज हाऊ वी स्टार्टेड, दिस इज व्हॉट वी आर फायनान्शियली, बरोबर आहे. आणि त्यामध्ये गोष्ट असती प्रेझेंट आणि तुमचे विज्युअल्स की काय होऊ शकेल. होणार आहे. जर तुम्ही आम्हाला या बिझनेससाठी एवढे एवढे पैसे दिले तर आमच्या एक्सपर्टीज नुसार, आमच्या माहितीनुसार हे एवढे एवढे बनतील, त्यातून तुम्हाला एवढे एवढे मिळतील. अगेन सेम थिंग हॅपन. तुम्ही जास्त डिमांड करताय, आम्ही नाही देऊ शकत. सेटबॅक. कधीही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही करताय, तुम्हाला माहिती आहे तुमच्यात ताकद आहे, तुम्ही करून दाखवू शकता. तुम्ही स्वतःला कमी लेखला तर तिकडे खूप मोठी गडबड होणार. आणि त्या टाइमला पण प्राइस कमी डिमांड न करता वी सेट बॅक. आम्ही म्हणलं की आम्हाला तुमचे पैसे नको, चलो नो वरीज. एक टाइम आला, आम्ही म्हणलं की यार फंडिंग तरीका काम माइट बी आपल्यासाठी नाही करत आहे, और आपण थोडं जास्त डिमांड करतोय, पण यार मला वाटतंय की ना हेच बरोबर आहे. चलो एक टाइम आला, ताई आपल्याकडे किती पैसे आहेत? आम्ही बसलो एक दिवशी. आम्ही बसलो की आम्हाला बिझनेस करायचा आहे, आम्ही जॉब सोडलाय, आमच्याकडे फारसं असं काही नाहीये आणि आमची तयारी आहे. आम्ही टेबलवर ठेवलं आमच्याकडे काय, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हिच्याकडे एवढे आहेत, हिच्याकडे एवढं सोनं आहे, माझ्याकडे एवढं सोनं आहे, ह्याचे किती व्हॅल्युएशन बनते, किती आपण बिझनेससाठी वापरू शकतो. असं फिश ऑन डिश चालू झालं, हा रेस्टॉरंट. लिटरली आम्ही सोनं घेतलं, आम्ही सोनाराकडे गेलो, आम्ही त्याला म्हणलं हे सोनं आहे, आम्हाला ह्याची एक प्राइस सांगा की आम्ही हे सगळं जर तुम्हाला दिलं तर आम्हाला किती रुपये मिळतील. म्हणलं एवढे एवढे रुपये मिळतील. ओके, बिझनेस चालू केला. सपोज यू हॅव सर्टन अमाऊंट इन कॅश, त्याने तुम्ही बिझनेस चालू केला आणि यू हॅव सर्टन अमाऊंटचं सोनं जे तुमच्याकडे डिपॉझिट आहे. म्हणजे जर हा पडला, सेफ्टी म्हणून आम्ही जर ठेवलं हा होतं. बिझनेस पडलाच तर तुम्ही हे सोनं ठेवणार आणि तो बिझनेस चालवणार. म्हणजे एवढी तयारी होती की म्हणतो ना आपण की गिव्ह इट ऑल, होईल ते होईल. चलो खूप दिवस झालं छोटं छोटं इन्क्लुडिंग छोटं 6 months Let's रेंट do आम्ही it. प्लॅन केला होता आणि हा. तीच आम्ही डिमांड केली होती. ही महत्वाची हा, का आम्ही काय प्लॅन की आता तुम्ही गेलात पण अरे तुम्हाला 2 महिन्यात कळते की नाही चालत आहे, आता काय करणार, आता तुम्ही कुठे पळणार, तर ते सुद्धा प्लॅन आम्ही त्या फंडिंग मध्ये ते पण आम्ही पकडलं होतं. आम्ही हा बिझनेस आमच्याकडे जेवढे काही होते हलकसं लोन वगैरे घेऊन चालू केला. आमचं सोनं आम्ही तसंच ठेवलं की जर उद्या काही झालं वी आर रेडी की आपण हे पण देऊयात आणि आपण त्याला तो अजून एक पिलर उभा करू. पण लकीली आम्ही जेवढ्या पैशांमध्ये हे चालू केलं आणि जेवढे पैसे ह्यातून बनायला लागले, जेवढं लोकांना आवडायला लागलं, जेवढ्या लोकांनी बाहेर रांगा उभ्या केल्या, त्यातून आम्हाला हे कळालं की वी वर राईट. आपण त्या टाइमला जे पैसे डिमांड केले होते ते खूप जास्त कमी होते. आज आम्हाला हे कळतंय वी आर सो ग्रेटफुल. आम्ही स्वतःला ते एवढं deal. एवढं ग्रेटफुल समजतो की त्या मोमेंटला त्या डील नाही झाल्या. म्हणजे असं होतं कधी कधी की देव तुम्हाला एखादी गोष्ट नाही देत, हो, कारण त्याला माहित असते की
हे एवढं छोटे घेऊन तू काय करणार आहेस, हा, मी तसं- ह्यापेक्षा काहीतरी छान अगदी खरं तसं झालं. ह्यापेक्षा काहीतरी छान ठेवलंय तुझ्यासाठी. यू जस्ट वेट, यू कीप ऑन युअर मेहनत, तू चालू राहा, तुझ्यासोबत होणार. मग आम्ही भरपूरदा असं डिस्कशन होतं की यार किती छान झालं आपल्याला हा. इन्व्हेस्टर नाही आणि मिळाला. ते डिमांड म्हणजे आम्ही जेवढे केलते ना आता त्यापेक्षा जास्त आम्ही इथे इन्व्हेस्ट केलंय. म्हणजे तेव्हा असं वाटत होतं की आपण जास्त बोलतोय का, किंवा का लोक नाही बोलतायत आपल्याला. अगदीच म्हणजे ही खूप वियर्ड अमाऊंट आहे का, पण तेवढं आता आम्ही इन्व्हेस्ट केलंय. म्हणजे ते खरंच तेवढं होतं. आमच्या डोक्यामध्ये जो प्लॅन होता ते तिथेच नेऊन बरोबर तिथेच आल्यावर ते सक्सेसफुल झालं. सपोज आता एखाद्याला बिझनेस स्टार्ट करायचा, Okay. जॉब करतोय पण क्विट करायचंय, त्याचाही मनात तो किडा आहे, जसं तुमचा बरोबर, तुमचा बरोबर, मनात बरोबर. होता. आणि अरे काहीतरी करायचं त्या फीज बरोबर. मध्ये व्हॉट यू सजेस्ट फॉर दॅट? एखाद्याला जॉब क्विट करून जर बिझनेस चालू करायचा असेल, मी असं म्हणेल की इनिशियली लगेच तुम्ही जॉब क्विट न करता वेन यू कम बॅक होम 7, 8, 9 जे काय तुमचं वर्किंग आवर असेल, त्यानंतर जर तुम्ही तुमच्या पॉईंट ऑफ इंटरेस्टच्या अराउंड काही पण चालू करू शकला. स्टेप 1 माइट इट बी की थोडासा रिसर्च करणं चालू झालं, और माइट इट बी की एखाद्या मित्राशी आल्यावर थोडी चर्चा करणं झालं की यार हे करायचं का, और प्रॅक्टिकली त्या गोष्टीसाठी स्टेप 1 घेतली की दुकान टाकायचं तर तुम्ही दुकान शोधलं. स्टेप 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. हळूहळू हळूहळू गोष्टी उलगडत जाणार, पण द व्हेरी बेसिक थिंग यू हॅव टू डू टू क्विट युअर जॉब अँड स्विच टू द बिझनेस इज स्टार्ट सर्चिंग फॉर व्हॉट यू कॅन डू व्हाईल यू आर ऑन युअर जॉब. एक किस्सा सांगते तुम्हाला. असं झालं होतं की अँबियन्स आता आमचा जो सगळ्यात प्लस पॉइंट आहे त्यावरनच हा किस्सा आहे की जेव्हा क्लाउड किचन होतं तेव्हा एका छोट्याशा फ्लॅट मध्ये आम्ही क्लाउड किचन स्टार्ट केलं होतं. पण तिथे आम्ही एक थोडीशी सिटिंग ठेवली होती की जे रेग्युलर कस्टमर ज्यांना इथे येऊन खायचंय ते यायचे. तर असं झालं होतं की एक कपल आलं होतं आणि ते आले आणि त्यांनी आमचं टेबल वगैरे सिटिंग बघितलं, जे की खूप असं सिम्पल होतं. तर ते निघून गेले, ते बसले नाहीत तिथे. तर आम्हाला असं खूप हे वाटायचं की आपला अँबियन्स असा आहे तर कसं लोकांना आपण सर्व करणार. तो जो आमचा सगळ्यात निगेटिव्ह पॉइंट होता, आता सध्या तोच आमचा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि खास आमच्या अँबियन्स साठी किंवा आमच्या बोर्डसाठी अगदी मुंबई, महाबळेश्वर दुरून दुरून लोक इथे येत आहेत, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. मला नक्कीच ऍड करायला आवडेल की तुम्ही तुमच्या निगेटिव्हला तुमची स्ट्रेंथ बनवली, जी प्रत्येकाने चेक केली पाहिजे की आपला हा निगेटिव्ह आहे ना, तुम्ही त्याला स्ट्रेंथ मध्ये कसं कन्वर्ट करू आणि विच मेक युअर ग्राफ ग्रो अप. आता ऑलमोस्ट 5 वर्ष झालं तुमच्या या बिझनेसला. तर आजची काय भावना आहे बेसिकली, बिकॉज स्ट्रगल स्टोरी खूप असणार आहे त्याच्या मागे आय नो, पण स्टील आजची काय भावना आहे? प्रत्येक 1 वर्ष फिश ऑन डिशचा बर्थडे असतो. फिश ऑन डिशचा बर्थडे असतो 30th डिसेंबरला. प्रत्येक 1 वर्ष झाल्यावर ना आम्ही एक इन्स्टावर स्टोरी टाकतो की ह्या वर्षी आम्ही काय 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 झालं? शिकलो. 4 वर्षाच्या आहेत, 5व्या वर्षाच्या आम्ही. ह्या वर्षी आम्ही काय काय शिकलो, काय काय अडचणींमधून गेलो आणि पुढचे आमचे काय काय प्लॅनिंग राहणार आहेत. दॅट्स इट, फुल स्टॉप. आणि आम्ही एक हॅशटॅग टाकतो, हॅशटॅग फार वे टू गो. ठीक आहे. आणि आम्ही दरवर्षी टाकतो. म्हणजे जरी उद्या जाऊन फिश ऑन डिशच्या 100 ब्रांचेस झाल्या तरी तो हॅशटॅग राहणार की फार वे टू गो. कारण तुमचं विजन तसं आहे. कारण आपलं लक्ष त्या गोष्टीकडे की ह्याला मोठं करायचंय. असं नाहीये की माझा इन्कम 5 लाख झाला, मी खुश आहे त्यात. तो पैसा एक वेगळा भाग आहे. असं म्हणतात की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा नाद लावून घेता स्वतःला, तुम्ही जेव्हा त्यासाठी सगळं करून देता ना, तेव्हा एक टाइम नंतर पैसा हा मुद्दाच नाही उरत. मुद्दा हा उरतो की अजून मी छान कसं सर्व करू शकतो, अजून मला हे नाव इंडियात किती किती ठिकाणी दिसायला हवंय. पण तुमचं विजन तसं असेल तर तुम्ही तसं काम करता. आणि लकीली आमचं विजन तसं आहे. आणि मी तेच म्हणेल की आता 5 इयर्स होतील आता आम्हाला. तर पहिले 3 ते 4 वर्ष जवळपास खूप स्ट्रगल होता. त्यामुळे जे म्हणजे मी जॉब सोडून इथे आले, तर आता खूप लोकांचं स्वप्न आहे. म्हणजे माझे कितीतरी कलिग्स येतात मला विचारायला की तू हे केलं, खूप छान केलं, किंवा आम्हालाही असं काहीतरी आयडिया दे, आम्हाला सांग की कसं प्लॅन करायचं वगैरे. तर मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही सुरुवात करा. कारण की Very 1 big वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जरी तुमचे वाईट गेले तरी 4थ्या वर्षी, 5व्या वर्षी तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि गिव्ह अप करू नका. कंटिन्यू ठेवा तुमची मेहनत. त्याच्यावर काम पण करा. असं नाहीये की मी कोणता तरी बिझनेस चालू केलाय आणि माझं वाढतच नाही, पण तुम्हाला त्याच्यावर खूप तुमचे इनपुट्स द्यायला लागतील, तरच तो ग्रो होणार आहे. असं पण म्हणतात की कितीतरी वेळा जेव्हा तुमचे पेशन्स ऑलमोस्ट संपायला येतात ना, तेव्हा काहीतरी मॅजिक होते. हा. म्हणजे 4 वर्षात, 4.5 वर्षात जो सगळ्यात म्हणजे भरपूर वाईट वेळ आली. पण अशीच एक जेव्हा म्हणजे इतकं क्रिटिकल सिच्युएशन होती, जेव्हा आम्ही याला मोठं केलं, आमची रील इट वेंट टू 10 मिलियन व्ह्यूज आणि लोकांनी जो धुडगूस घातला, जे लाईन लागायला लागली, आम्हाला कळत नव्हतं की एवढ्या लोकांना सर्व कसं करायचंय.
ना आमच्याकडे खूप अशी टीम होती. एक्सपिरियन्स पण नव्हता इतकं तेव्हा. भयंकर सिच्युएशन होती की आता लोकांपर्यंत आपण पोहोचलोय बट वी आर इनकेपेबल. मग आम्ही परत टीम बिल्ड केली. मग 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 बाहेर पडलो. पण तो जो डाऊनफॉल होता तो खूप, म्हणजे जेव्हा आम्ही सगळ्यात वरती गेलो ना तेव्हाच आम्ही सगळ्यात खाली खाली पडलेलो. हा, आणि मग तिथून तो स्पाइक झाला असं. तुमच्या पेजवर आल्यानंतर किंवा जी तुमची डिजिटल मार्केटिंग टीम आहे तिथे आल्यानंतर असं जाणवतं की तुम्ही समोरच्याच्या इमोशनला तेवढंच व्हॅल्यू देता. लाईक केळवण झालं, आजोबांचा 100वा बर्थडे झालं, त्याच्यानंतर एक ॲनिव्हर्सरी किंवा मॅनेजरचा बर्थडे सुद्धा यू सेलिब्रेट. तर ते पॉईंट्स कसे सुचतात? बिकॉज इट म्हणजे माझ्यासारख्या बघणाऱ्या व्यक्तीला किंवा कोणी नॉर्मल असेल ते इमोशन इथे कनेक्ट होत आहेत आणि मे बी तो तुमचा USP पण असू शकतो. मग ते कसं सुचतं आणि मग तुम्ही त्याला किती एफर्ट्स देता किंवा किती व्हॅल्यू देता? बिझनेस न म्हणता एक मोठी स्टोरी आहे आमची, जशी आम्ही ह्याला थोडं 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 घडवत आणली आहे. इवन इफ यू गो आमच्या इंस्टाग्रामवर ना, आमचा जे बायो आहे ना त्यात लिहिलंय की फिश ऑन डिशेस इज ऑल अबाउट स्टोरीज, इमोशन्स अँड सी फूड. असं आहे. म्हणजे लोक इथे येतात, ऑब्व्हियसली जेव्हा बोट खाली जाते इट इज अन इमोशन. लोकांना एक एक्सपिरियन्स मिळतो, लोकांना छान वाटतं, अरे काहीतरी वेगळं आहे, हे फक्त जेवण नाहीये असं आहे. आम्ही भरपूरदा कुठलीही गोष्ट, कुठली ऍक्टिव्हिटी करत असेल ना, आमचा तो एक पार्ट असतो की ह्यामध्ये हलकासा स्टोरी, ह्यामध्ये हलकासा एक इमोशन जायलाच पाहिजे. मग जरी 100 बर्थडे म्हणलं, इट साऊंड सो नाईस की यार हे किती वेगळं आहे काहीतरी, हे हे वेगळं पण आहे, हे छान पण आहे. जसं त्याच्यानंतर मॅनेजरचं तुम्ही म्हणले, तुम्ही जर तुमच्या स्टाफला रिस्पेक्ट नाही केलं तर तुमचा स्टाफ तुम्हाला रिस्पेक्ट का करेल, हा एक इमोशन आहे. बरोबर, त्याची पण काळजी घेणं थोडंसं गरजेचं. केळवण झालं, आता करंट ट्रेंड काय चालू आहे, प्लस जसं आमचं अपब्रिंगिंग आहे की काहीतरी करतोय तर छान करूयात बाबा, हा ना, काहीतरी करतोय तर त्याला थोडं कॅरिझमॅटिक करूया. तशा गोष्टी आम्ही थोडं 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 कुठलीही ऍक्टिव्हिटी करायला गेलं तर थोडंसं पिंच ऑफ ते इमोशन आणि ते स्टोरीज टाकायला आम्हाला आवडतं. रादर आपण असं म्हणू शकतो की ते येतं आमच्याकडून, त्या हा, हा. आम्ही जरी नाही टाकलं तरी तुम्हाला ते मिठाचं प्रमाण किती माहिती आहे. पडलं पाहिजे हा. recipe ते मध्ये. आतमध्ये पण, रेसिपीज मध्ये पण आहे आणि ते थोडंसं आमच्या बिहेवियर मध्ये पण आहे. नाही म्हणजे मी ह्याच्यावर एक बोलू शकते की हा जसं बोलला की आमच्या अपब्रिंगिंग मध्ये आहे. कारण की माझे जे बाबा होते तर त्यांना इतकं आवडायचं लोकांना खाऊ घालायला की कोणीही घरी येऊ देत ते म्हणजे अगदी खूप असं आवडीने त्यांना खाऊ घालणार, त्यांचं व्यवस्थित पाहुणचार करणं असं त्यांचं होतं. म्हणजे तर ते कुठेतरी आमच्यामध्ये आलंय. म्हणजे इथे बरेचसे आता जसं फिश ऑन डिश चालू झालंय तसं ऑलमोस्ट घरामध्ये जेवढी आमची फॅमिली आहे त्यांचे सगळ्यांचे बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी सगळे आम्ही इथे सेलिब्रेट केलेत. आणि त्यावेळी असं होतं की एक 15-20 लोक असतात मिनिमम जेवायला आणि मग ते इथे जेवतात किंवा आम्हाला आनंद वाटतो त्यांना सर्व करायला. तर आमचे मॅनेजर वगैरे पण थोडे शॉक होतात की हे असं कुठे होत नाही. म्हणजे कोणत्याच रेस्टॉरंट मध्ये इतकं फ्री फूड जात नाही की जे आपल्या इथे होतं. आणि त्यात दॅट टू फिश तर खूप कॉस्टली असतं, पण ते होतं. म्हणजे माझी फॅमिली आली किंवा जे रिलेटिव्ह आहेत जे खूप आपल्याला म्हणजे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत, आम्हाला माहिती आहे की ते खूप हॅप्पी आहेत की आम्ही एवढं रेस्टॉरंट चालवतो. म्हणजे मी आता सून आहे सपोज, तर मी आता कोणत्या इव्हेंटला गेले तर म्हणजे खूप माझं कौतुक होतं. तर ते कुठेतरी मला असं वाटतं की ते आहे. येस्टरडे काल एक स्नॅप होता स्टोरीला आमच्या ग्रुपवर आला होता की ही एका इव्हेंटला गेली काल आणि तिथे 2-3 बाया होत्या. देवला अरे ही फिश ऑन डिशची मालक आहे आणि त्यांनी हिच्यासोबत सेल्फी काढला, स्टोरीला टाकलं आणि बाकायदा लिहिलं तिकडे की सेल्फी विथ काय मराठीमध्ये लिहिलं होतं त्यांनी. हा, फिश ऑन डिश ओनर सौ प्रज्ञा सुदेश भोकरे यांच्यासोबत सेल्फी. म्हणजे तुम्ही नकळत कुठेतरी ना तो एक पर्सनल ब्रँड क्रिएट करता हळूहळू हळूहळू. बरोबर नाही. आणि कसं असतं म्हणजे मी असं मानते आणि माझे वडील नेहमी म्हणायचे की त्यांचं एक म्हण होती की दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. ते नेहमी म्हणायचे. म्हणजे आई कधी असं अरे किती पाहुणे तर मी कसं एवढं करून, कारण आईला 5 मुलं आणि ते करून सगळ्यांना मॅनेज करणं थोडं तिला मे बी अवघड जात असेल. तर ते नेहमी हा डायलॉग तिला म्हणून दाखवायचे की दाने दाने पे लिखा है खाने वाले का, ज्याचं शेअर आहे ते खाऊन जाणार. तर आम्हीही तेच मानतो की इथे जर आमच्याकडे प्रत्येक इव्हेंटला म्हणा आता आजोबांच्या बर्थडेला की एवढे लोक जर जेवून गेले ना तर त्याचे कुठेतरी रिटर्न्स, त्याची ब्लेसिंग्स आम्हाला मिळतात. ते आपोआप मिळतं आम्हाला. मी असं पर्सनली मानते की ते कुठेतरी आपल्याला रिटर्न मिळतं. कर्म बोलतो ना आपण, ते आहे, ते असतं. सेम इव्हेंट सपोज मला एखादा करायचा आहे तर वी गेट द सेम ट्रीटमेंट 101%. म्हणजे मी तेच सांगतो, तुम्ही काही आणा इथे, इट डझंट मॅटर की तो एक गेस्टचा इव्हेंट आहे, आमचा इव्हेंट आहे, आमच्या स्टाफचा इव्हेंट आहे, ते त्यामध्ये प्रेम भावना असणार म्हणजे असणार. म्हणजे फिश ऑन डिश आहे. तुम्ही जर म्हणले फिश ऑन डिश काय एका शब्दात सांगा, तर जी ती प्रेमाची भावना आम्ही नेहमी लोकांना देत असतो. म्हणजे आमच्या इव्हेंटने फक्त लोकांना एक कन्सेप्ट मिळतं की हा चला हे असं पण यांच्याकडे आहे आणि मग ते
अप्रोच करतात, बट Obviously. ते आम्ही स्वतःहून करतो आमच्या इव्हेंट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्याकडे असं काही नवउद्योगच्या भन्नाट कल्पना असतील तर आम्हाला इन्स्टा किंवा आमच्या ईमेल आयडीवर संपर्क करायला विसरू नका. आणि असंच प्रेम राहू